स्कोरिंगचं काम करतायत ऑनलाईन. आणि आता दोन्ही बॅटर आपण पाहू शकता मैदानावरती दाखल होत असताना. तर दुसऱ्या बाजूला संदेश पिलाने आणि त्यांची सर्व टीम टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करते. प्रकाश राठोड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि आता दोन्ही बॅटर देखील मैदानावरती दाखल झालेत. दोघांवरती निश्चितच एक फार मोठी जबाबदारी आहे. कोमलला आपण पाहू शकता. प्रकाश, सचिन ढवळे स्पोर्ट फाउंडेशनची पूर्ण टीम यावेळेला खूप मेहनत करते. सुदर्शन केदार, शरद सर, अत्यंत उत्तम प्रकारचं आयोजन. काल बबलू पाटीलनं या संपूर्ण स्पर्धेचं कौतुक केलं. ज्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षा एका बाजूला आहेत आणि ते विद्यार्थी त्या अग्नी परीक्षेमध्ये स्वतःला झुकून देतात, तर दुसऱ्या बाजूला थोडासा विरंगुळा, त्यानंतर फिटनेस, थोडीशी ऊर्जा या क्रिकेटच्या खेळाने निश्चितच येईल. आणि सचिन ढवळे सरांचं एक अधुरं स्वप्न होतं. अर्थात ते पूर्ण तर होणार नाही, परंतु त्यानिमित्तानं आपण बघितलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आज आम्हाला क्रिकेटचा एक चांगला खेळ 9 पर्व जी स्पर्धा परीक्षांच्या पूर्ण विद्यार्थ्यांकरता होती, त्यानंतर 10व्या पर्वामध्ये व्यावसायिक संघांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज असेल सैफल शेख, समोर जाईल अश्विन कुमकर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. थर्ड मॅन पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. पहिला चेंडू पायावरती, अत्यंत सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू यावेळेला खेळ आहे. तंत्रशुद्ध फटका, चेंडू झाली स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत दणदणीत चौकार. अश्विन कुमकर काय फलंदाज आहे. पहिलाच बॉल आणि फ्लिक केलेला आहे. अत्यंत सुंदर मनगटाच्या साह्याने फिरवला चेंडू स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी. अतिशय सुंदर फलंदाजी इथे सुरू होणार आहे. दोन्ही तगडे संघ आणि विशेष म्हणजे पहिला राऊंड क्लिअर केल्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये हे दोन्ही संघ आलेले आहेत. आता बाद फेरीमध्ये आलेले आहेत. इथे मात्र तुम्हाला कुठली लाईफ लाईन नाहीये, इथे जिंकायचंच आहे. आणि त्याच वेळेस अश्विन कुमकरनं अत्यंत शानदार सुरुवात लोहगड सुपर जायंट साठी करून दिलेली आहे. व्हेरी फर्स्ट बॉल स्टार्ट फ्रॉम बाउंड्री. याबरोबरच पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ उडवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अश्विन कुमकर ऑन फायर. अत्यंत सुंदर बॅटिंग मैदानावरती. आखू टप्प्यात चेंडू आहे, बॅकफुटला गेलाय, फलंदाज बॉडीला रोल केलंय आणि त्यानंतर ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक अत्यंत सुंदर फटका. शानदार बॅटिंग अश्विन कुमकरची. षटकार त्याने खेचलाय आणि यानंतर धावसंख्या आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, धावफलकावरती धावसंख्या 10. सैफल शेख एक असा खेळाडू नरेश सर ज्यानं सातत्याने 4 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याने प्राप्त केले. तर अश्विन कुमकर देखील त्याच तोडीचा बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे एक चांगलं द्वंद्व, बॅट आणि बॉलमधलं चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 2 चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय. पुन्हा एकदा पायावरचा चेंडू फाय लेगच्या दिशेनं वळवलाय. मनगटी फटके खेळण्यामध्ये वाकबर असलेला खेळाडू अश्विन कुमकर आहे आणि प्रत्येक चेंडू मिडल आणि लेग स्टंपला टाकला जातोय. त्यामुळे बॅटिंग करणं अगदी सोपं होतंय अश्विन कुमकरला. अश्विन कुमकर पोहोचलाय 11 वरती. धावफलका धावा, बिनबाद 11. निश्चित सुरुवात चांगली केल्यानंतर एक सिंगल देखील त्याने सहजपणे पूर्ण केलेली आहे. हे महत्वाचं आहे की प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुमच्या बॅटवरती बॉल मिडल होतो म्हणजे प्रत्येक बॉल मोठा फटका खेळायचा नसतो, तर शांतपणे एखाद्या चांगल्या चेंडूला सामोरं देखील जायचं असतं आणि अश्विन कुमकर मध्ये ती योग्यता आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावांची नोंद. अजूनही षटक सुरू असणार आहे. आकाश साळुंखे पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत सामना करेल फैजल शेखचा, सैफन शेखनं या स्पर्धेमध्ये देखील प्रभावी कामगिरी केलेली. या षटकामध्ये मात्र थोडासा ओहो निश्चित प्रभावी कामगिरी या षटकामध्ये देखील. सैफन शेखची पहिला फलंदाज बाद करण्यात यश मिळतं इथे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये बॅटर फसलाय. खूप सुंदर झेल टिपलाय. आता इथे आपण बघितलं अश्विन कुमकरला मिडल आणि लेग स्टंपवरती चेंडू टाकला होता. आपण आकाश हा डावखुरा फलंदाज आहे आणि नरेश सर इथे पुन्हा एकदा तिथंच म्हणजे उजव्या हाताचा बॅट्समन असतात तर त्याच टप्प्यावरती गोलंदाजी, परंतु डावखुरा फलंदाज असल्यामुळे थोडा आउट ऑफ द ऑफ स्टंप हा चेंडू गेला आणि खूप सुंदर पद्धतीनं झेल टिपला गेला. तर सैफल शेख विकेट टेकर गोलंदाज आहे, तो पुन्हा एकदा दाखवून देतोय. धावफलक धावा 11 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. अश्विन कुमकर 11 मध्ये खेळतोय तर आकाश
आज आपलं खातं खोलू शकले, आपला भोपळा फोडू शकले नाहीये. पहिलं यश, पहिला ब्रेक थ्रू देत असताना सैफ अली शेख. क्रमांक 3 वरती आपण पाहू शकता अतुल सागरला. ढोगड सुपर जायंट्स आणि विजयदुर्ग लायन्स दोन मातबर संघ मैदानावरती. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू कमरच्या डोक्यावर खेळला, फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचा चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील, बघूया 4 धावा या ठिकाणी. सुंदर फटका. खराब चेंडू येत राहतील त्यावेळेला तुम्हाला मोठे फटके खेळण्याची तात्काळ आणि क्षमता असली पाहिजे. इनपुढून खेळलेला अत्यंत सुंदर फटका. लोगड सुपर जायंट्सला माहिती आहे इथे खेळपट्टी एकदम ठणठणीत आहे. मैदानाचा आउटफील्ड सुद्धा वेगवान आहे. अशा परिस्थितीमध्ये धावा पाहिजेत आणि धावा पाहिजे असतील तर मोठे फटके खेळावेच लागतील. अगदी सुंदर फटका अतुल सागरचा इथे आपण बघतोय. पहिल्या चेंडूवरती त्याने चौकाराने सुरुवात केली. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सैफांचा हा चेंडू पुन्हा अतुलसाठी आणि चेंडूला मिळतील 6 धावा. हुक केला फाईन लेगला, अत्यंत दिमागदार षटकार. सुंदर बॅटिंग. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फुलटॉस होतात. दुसरा चेंडू आपण बघितला लगेच शेवटचा चेंडू या षटकात जर बघितला तर मिडल लेग स्टंप वरती टाकला गेला आणि खूप सुंदर पद्धतीने आक्रमण केलं. टप्पा पडल्यानंतर बघू शकता यावेळेला उसळी घेणारा चेंडू होता, त्यावरती हुकचा अप्रतिम फटका. फलंदाज लागले भूक, त्यानं फटका खेळला हुक आणि आता पहिल्या षटकामध्ये यावेळेला धाबांची लयलूट आपण पाहू शकता अतुल कडून. अतुल आणि अश्विन कुमकर धाबलकरती एकूण धाबा आहेत 21. सर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कारण सेपल सारखा गोलंदाज आहे, त्यानं 4 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केलं. याला एक स्ट्रॅटेजी असू शकते की बुमरासारखा गोलंदाज आहे, खूप चांगली कामगिरी करतोय, तर त्याला कधी कधी रिस्पेक्ट दिला जातो. पण अगदी आता बघा काय फटके कळे तर ते देखील आपण बघा. ही चर्चा देखील महत्त्वाची असेल. जे चौकार षटकारांचा पाऊस अक्षरशः मागच्या 2-3 चेंडूमध्ये जे मोठे फटके आले ते आपण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून पाहिलं. तर प्रश्न असा आहे की कधी कधी आपण डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातो, पण इथे प्लॅन थोडासा उलटा आहे. म्हणजे जो प्रमुख गोलंदाज आहे, जे प्रमुख ब्रह्मास्त्र आहे, त्यालाच निकामी करण्याचं काम मैदानावरती झालं. खूप वेळा ही स्ट्रॅटेजी तुम्हाला ठेवावी लागते. आपण पाहिलं होतं भारत पाकिस्तानच्या मॅचेस ज्यावेळेस असतात, शोएब अख्तरवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून त्याला एकदा तुम्ही फोडून काढलं की बाकीचं काम सोपं होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅच असल्यानंतर तेंडुलकरने कित्येक वेळा ग्लॅन मॅकराला टार्गेट केलं, कित्येक वेळा शेनॉनला टार्गेट केले. या गोष्टी आपल्या समोर आहे की जो खेळाडू त्यांचा प्रमुख आहे त्या खेळाडूवरती सुरुवातीच्या 2 षटकामध्येच अटॅक करायचा, त्याचं आश्रय एकदा निष्प्रभ केलं की बाकीचं काम सोपं होतं. आणि तीच कदाचित स्ट्रॅटेजी इथे असू शकते. पहिल्या षटकामध्ये सैफन शेख वरती 21 धावांची सुरुवात आहे. 21 रन फ्रॉम फर्स्ट ओव्हर आणि मला वाटतंय ही धमाकेदार सुरुवात आहे. विशेष म्हणजे तुम्ही बघितलं असेल की फलंदाज बाद झाला होता चौथ्या चेंडूवरती, पहिला फलंदाज. मात्र असं असताना अतुल सागर थांबला नाही, त्याने दोन्ही बॉलचा समाचार घेतलाय, 10 धावा काढलेले आहेत. कमालीची फलंदाजी. सध्या आपण बघितलं तर नरेश सर, हैदराबादची स्ट्रॅटेजी आहे आणि ज्यावेळेला इंग्लंडनं वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळेला देखील तशाच प्रकारची स्ट्रॅटेजी होती. ऑप्टनच्या भारतात चेंडू अप्रतिम फटका, खबर चेंडू कर पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅट्समनने दाखवली आपली हुकमत. आग दोन्ही बाजूला सारखे लागले. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती. सुंदर फटका इथे पंच होता, मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे 4 धावांसाठी. खूप सुंदर फटका आहे. असे फटके आपण बघतो की स्क्वेअर कट केला जातो, फार तर अप्पर कट खेळला जातो, पण पंच कधी कव्हरला बघायला मिळत नाही. आणि हा तोच फटका होता जो आता आपण अश्विन कुमकरच्या बॅटमधून बघितला होता. 25 धाव फलकावरती. रिव्हर्स अटेम्प्ट इथे बघायचंय. पंचांची पोझिशन आपण बघितली होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जात होता चेंडू. पंच कदाचित वाईड देण्याच्या मोडमध्ये होते, परंतु फलंदाजाने स्टान्स बदलला आणि मग पंचांनी आपले हात पुन्हा एकदा आकडते घेतले. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला अत्यंत सुंदर पद्धतीने चेंडू पूल केलाय. कोयलेच्या दिशेने चेंडू जाईल. अप्रतिम बॅटिंग, दमदार बॅटिंग अश्विन कुमकरची. आकुट टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू झाली सीमारेषा पार. धावबित 4. खणखणी दणदणी सणसणी चौकार. प्रत्येक बॉलवरती मोठा हल्ला चढवला जातोय. खरं तर या अगोदरचा चेंडू सुद्धा खूप सोपा होता. मला वाटतं रिव्हर्स स्विच जर स्टान्स नसता केला तर तिथे सुद्धा अश्विन कुमकरने चौकार किंवा षटकार खेळला असता. डावेष्टीच्या बाहेर पूर्ण भरकटला होता फलंदाज. पूर्ण एकतर वाईड तर निश्चित होता गोलंदाजाकडून, नाहीतर चौकार षटकार तर मिळालाच असता. मात्र तो स्टान्स बदलला आणि तिथे
चेंडू चांगला राहिला, मात्र पुढच्या चेंडूवरती पुन्हा चांगला फटका अश्विन कुमकर कडून. 19 धावा 6 चेंडूमध्ये फक्त अश्विन कुमकरच्या आहेत. याबरोबर यस 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 नो चान्स नो चान्स अडवण्याचा प्रयत्न अपयशी ठरेल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार तिसरा या षटकातला. एखाद्या ठिणकीचं रूपांतर वणव्यात होण्याआधी ती विझवणं गरजेचं आहे. तसं नाही केलं तर मला वाटतं सगळं काही बेचिराख होईल. अशा प्रकारची स्थिती मैदानावरती आहे. अश्विन कुमकरची बॅट मैदानावरती तळपते. आकाशामध्ये आपण बघितलं तर सूर्य आज तितका तळपत नाही आहे. आकाशामध्ये आपण ढगाळ थोडंसं वातावरण आहे, परंतु मैदानावरती इतकी सुंदर बॅटिंग, अत्यंत दर्जेदार बॅटिंग अश्विनने केले. यामध्ये देखील आक्रमण केलंय. चेंडू जाईल मिडविकेटच्या दिशेनं. ह्याबी एखादी ताण काळजात रुताबी कट्यार आणि मनोमने चेंडूकडून होत डकावा. उत्तुंग षटकार अश्विन कुमकरच्या बॅटमधनं आलाय षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. निलेश उंदेवरती तो तुटून पडलाय. अक्षरशः आपण बघू शकतो आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला पुन्हा एकदा सज्ज आहे. बॉडीला रोल केलंय. बॅट स्विंग चांगला आहे. बॅकलिंगचा वापर चांगला आहे आणि त्यामुळे योग्य वापर. शॉट अत्यंत सुंदर होता. प्रहार प्रीमियर लीग मध्ये दमदार बॅटिंग अश्विन कुमकरची. धाबा 39 एका गड्याच्या मोबदल्या. काय षटक आहे. प्रत्येक बॉलच्या बाहेर जातोय. यावेळेस डाव्या वरून चेंडू जाणार आहे आणि चांगला चेंडू ठरेल. 2 चेंडू केवळ डॉट आहे षटकामध्ये. बाकी सगळे सीमारेषेच्या बाहेर. 18 धावा निलेश पुंडेने खर्च केलेल्या आहेत आणि एकूण सैफन शेख निलेश पुंडे हे खरं तर घातक गोलंदाज आहे. विजयदुर्ग लायन्सचे मात्र दोघांवरती प्रचंड मोठा हल्ला चढवलाय. 39 धावा फक्त 2 षटकामध्ये. निश्चितच पुन्हा एकदा प्लॅनवरती चर्चा होईल. ज्या पद्धतीने आपण विजयदुर्ग लायन्स या संघाची कामगिरी बघितली, त्यांनी संपूर्ण स्पर्धेत आश्वासक कामगिरी केली. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे प्लॅन. तुमचा प्लॅन काय? आता जो प्लॅन होता अश्विन कुमकर किंवा यावेळेला जी आघाडी जोडी लवकर फोडायची, पहिल्या गडी लवकर बाद झाला. त्यानंतर अतुल आणि अश्विन कुमकर यांनी पहिल्या गड्यासाठी दुसऱ्या गड्यासाठी खरं तर 39 धाबांची अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारी. आता धाबा 39 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रश्न असा आहे की आता इथे विजयदुर्ग लायन्सला प्लॅन बी कडे जावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला लोहगड सुपर जायंटचा जो प्लॅन ए होता तो सक्सेसफुल झालाय. अशा वेळेला आता गोलंदाजांवरती दबाव असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती सैफ शेख आलाय. पहिल्या षटकात 21 धाबा कुठल्या गेल्या. निश्चितच त्याच्यावरती आक्रमण झालंय. जबरदस्त हल्ला झालाय आणि ज्या आशा आकांक्षा होत्या विजयदुर्ग लायन्सच्या त्या उद्ध्वस्त करण्याचे काम अतुल सागर आणि अश्विन कुमकर या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे. अप्रतिम बॅटिंग, टॉप क्लास बॅटिंग काय असते ते दाखवून दिलं. मैदानाच्या चारही बाजूला चौफेर टोलीबाजी करत 2 षटकात एकूण 12 चेंडूमध्ये 39 धाबा कुठल्या गेल्या. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. हलकसं फील सैफ शेखने केलं, परंतु पंचावर कुठला प्रभाव नाहीये. अक्षय निर्मल मैदानावरती पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. धापलकावरती एकूण डाबात 39 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये झालेली आहे. पुन्हा सैफन शेख वरती जबाबदारी आहे. एक गोष्ट असतं की एखाद्या गोलंदाजाचं पहिलं षटक टाकल्यानंतर तो ज्यावेळेस फील्ड पोझिशनला उभा राहतो त्यावेळेस त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू असतात आणि सैफन शेख त्यानंतर परत आलेला आहे. आखूट टप्प्याचा चेंडू हुक इथे खरं तर उचलला होता चेंडू, अप्पर कट केला होता आणि त्यावरती झेल होणार आहे. फलंदाज बाद आहे. दुसरा बाद होणारा फलंदाज अतुल सागर अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेला कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे. शानदार कॅच वाढीला घेतला गेला. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक होता आशिष कुकर. 4 चेंडूमध्ये 10 धाबा, 250चा स्ट्राईक रेट अतुल सागरचा. सुरेखाचा खेळ, दर्जेदार खेळ. आज देखील तुम्हाला प्रेक्षकांना निश्चित प्रेक्षक tenniscricket.in माध्यमातून जॉईन झाले. अगदी थोड्याच वेळात अखिल भारतीय स्तरावरील जे दिग्गज खेळाडू त्यांचा खेळ पाहण्याची संधी, सुवर्ण संधी तुम्हाला असणार आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 3ऱ्या षटकामध्ये सैफ शेखला पुन्हा एकदा पाचारण केले समालोचन कक्षाकडून. धाबा 39 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 गडी बाद झालेत लोहगड सुपर जायंट संघाचे. आणि आता 4थ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरला बॅटिंग करण्याकरता महेशला संधी दिली गेली. अश्विन कुमकर 29 धावांवरती खेळतोय 9 चेंडूमध्ये. त्याच्या बॅटमधनं आज अत्यंत सुंदर फटके आलेत. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू हवेत यावेळेला खेळ लाफ केलाय, परंतु बघूया काय करतं. झेल तर होणार नाहीये. डीप एस्ट्रा कमाला क्षेत्ररक्षक चेंडू यावेळेला सुंदर पद्धतीनं फिल्डिंग करतोय. तोपर्यंत 2 धाबा पूर्ण होतील. 2 धाबाने धावसंख्या पोहोचली ती 41 वरती.
निश्चित या षटकाचं कमबॅक चांगलं झालंय. पुनरागमन चांगलं करतोय सैफ शेख. पहिल्या 2 चेंडूमध्ये एक गडी बाद करण्यात अतुल देखील अतुल सागर निश्चित धोकादायक होता. 4 चेंडूमध्ये 10 धावा, अक्षरशः त्याने 3 चेंडूमध्ये 10 फटकावल्या होत्या आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती त्याला बाद करण्यात यश मिळालं सैफ शेखला. परत एकदा महेश अश्विन कुमकर ही जोडी मैदानामध्ये. महेश स्ट्राईक एंडवरती 41 लॉस ऑफ 2. तिसरं षटक सुरू असताना सैफन शेख गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये जो बॅकफूट पॉईंट आहे, त्याचबरोबर कव्हर पॉईंटचा खेळाडू देखील आतमध्ये बोलवायचा होता, त्याला पुन्हा सीमारेषेवरती पाठवलं जाते. या स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक तो फक्त चेंडूकडे बघत राहील आणि पुन्हा एक शानदार षटकार महेशच्या बॅटमधून. महेश सुद्धा आल्याबरोबर सुरू झालेला आहे. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले पहा. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलाय, पुन्हा एकदा बॉडीला रोल केलंय. बॅट्सविंग खूप चांगला आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं 6 धाबांकरता जातोय. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. हे बॅटरना कळून चुकलंय. मैदानावरती मोठी धावसंख्या उभारणं का फार गरजेचं आहे, कारण विजयदुर्ग आतापर्यंत जी कामगिरी आहे 90चा पाठलाग देखील करून झालाय. त्यामुळे इथे बॅटिंग करणारी टीम आपण बघितलं तर मोठ्या धावसंख्येच्या इराद्याने मैदानात उतरलेली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ धावा 47 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सेफ पुन्हा एकदा सज्ज असेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफस्टंपला कव्हर केला होता आणि चेंडू जाऊन दिला होता. या श्रीलंकेच्या दिशेनं अश्विन कुमकर अक्षर निर्मलकडे बघतात, परंतु यावेळेला हा चेंडू डॉट आहे. एक थेट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. थोडा प्रश्न विचारला, परंतु दुसऱ्या बाजूला कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं. एक चांगला चेंडू सैफ शेखचा. उजव्याच्या बाहेर इथे मात्र वाईड आहे. इथे वाईड आहे. या अगोदरचा चेंडू पंचांनी वाईड नाकारला होता. एक गोष्ट निश्चित आहे की आकाशामध्ये ढग असले ना की असं म्हणता, असं क्रिकेटमध्ये नेहमी सांगितलं जातं की ते फलंदाजांना जास्त अडचणीचे असतात, गोलंदाजीला जास्त पोषक असतात. मला वाटतं आज जे आकाशामध्ये ढग आहे ना, ते ढग फलंदाजांची फलंदाजी बघण्यामध्ये गुंग झालेले असावेत. उंच आकाशामध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. महेश बाद, धक्का बसेल इथे तिसरा. नजर लागली म्हणजे इतकं काही सगळं काही चांगलं सुरू होतं आणि मैदानावरती महेश बाद झाला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळेला ऑफसाईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु मिस्टाईन स्ट्रोक होता. चेंडू हवेमध्ये अत्यंत उत्तम प्रकारचा झेल यावेळेला टिपला गेलाय. किरणने यावेळेला झेल टिपलाय. धापलकर ती एकूण धावांचा विचार केला तर धावसंख्या एकूण आहे 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट 16चा आहे. सैफ शेख 2 षटकं टाकलेत. खरं तर 2 षटकं 30 धावा आणि 3 गडी बाद केलेत. विकेट टेकर गोलंदाज आहे. आपण टॉप रँकिंग जर आता बघितलं जर गोलंदाजांचं तर निश्चितच हा टॉप 5 मध्ये असणार यात काही शंका नाहीये सैफ शेख, कारण आपल्या गोलंदाजा जोरावरती 4 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्याने प्राप्त केलेत. अश्विन कुमकर 29 वरती खेळतोय. 9 चेंडूंना सामोरं केलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय अभिषेक चव्हाणला संधी मिळाली आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाबा 48 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लोहगड सुपर जायंट्स आणि विजयदुर्ग लायन्स या 2 मातबर संघामध्ये सुरू असलेला अत्यंत महत्वाचा प्रतिष्ठेचा सामना आपण या ठिकाणी पाहतो आहे. बघा सैफन शेखनं कसं पुनरागमन केलेलं आहे. 48 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकात सैफनं 21 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा दिल्यात. 30 धावा दिल्यात, पण सर्वात महत्वाचं आहे 3 गडी बाद केलेत. प्रहार प्रीमियर लीग 2024 10वं पर्व आपण पाहतोय. 10वं पर्व त्याचा आहे सर्वांना गर्भ. आपल्या गोलंदाज मागवरती निलेश पुंदे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच दोन्ही हात फैलावतात, हात करतात समांतर, धाबा येतात अभांतर आणि अशा रीतीनं लोहगड सुपर जायंटचे या ठिकाणी अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा पूर्ण. 1 धाव पाहिजे अजून. 49 धावा धापलकावरती. 49 इथे बघायचे अर्धशतक पूर्ण होणारे या एका धावेबरोबर आणि धाव फलक 50 धावा. अश्विन कुमकर त्यामध्ये 10 चेंडूमध्ये 30 धावांची नेत्र. दीपक खेळी सुंदर खेळी, डोळ्याचं पारणं फेडणारा खेळ दाखवला अश्विन कुमकरनं. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निलेश फुंडेची गोलंदाजी. हे षटक सुरू झालेले पहिला वाईड होता, त्यानंतर एक धाव घेतलेली आहे. तर इथे पाहायचंय लोहगड सुपर जायंट्स 50 धावा 3 गड्याच्या मोबा. अभिषेक आत्ता आलेला आहे. एक मात्र असतं की 6 षटकांची मॅच आहे.
निर्धाव चेंडू 6 षटकांची मॅच आहे. आपण चांगली सुरुवात बघितली. पहिल्या 2 षटकामध्ये 39 धावा होत्या. पण ती जर सुरुवात तुम्ही कन्सिस्टन्सी नाही ठेवली तर तेवढा मोठा स्कोर होणार नाही. आणि मागच्या 8 चेंडूमध्ये बघितलं आपण तर फक्त 11 धावा आलेल्या आहेत. अगदी बरोबर. या मॅचमध्ये सैफचं खूप चांगलं षटक होतं जिथे 9 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण 2 गडी बाद केले. विकेट फॅक्टर फार मोठा आहे क्रिकेटमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल अश्विन कुमकर आता कशा पद्धतीने या ठिकाणी खेळतात ते बघणं गरजेचं आहे कारण सेट झालेले आहेत 10 चेंडूमध्ये त्याने 30 धावा आत्तापर्यंत कुठल्या आहेत मैदानावरती अभिषेकचा रोल देखील महत्त्वाचा असेल आणि तुम्ही खूप चांगलं विश्लेषण केलं ज्यावेळेला 2 षटकामध्ये धावांचा प्रचंड वेग होता परंतु विकेट गेल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी निलेश आणि सैफने केली त्यामुळे कमबॅक करण्याची संधी आहे परंतु विजयदुर्ग लायन्स हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा संघ देखील आहे त्यामुळे कदाचित लायन्स यावेळेला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल कारण अश्विन कुमकर मैदानावरती तग धरून उभा आहे. या मॅच मध्ये एक बघायला मिळते की निलेश फुंडे आणि सैफन शेख हे 2 प्रमुख गोलंदाज आहेत. 2 गोलंदाजांनी पहिली 2 षटकं टाकली होती. सैफन शेखला 20 धावा तर 19 धावा आणि इकडे सैफन शेखला पहिल्या षटकामध्ये 21 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये निलेश फुंडेला 18 धावा. अशा 39 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आल्या होत्या. मात्र तरी सुद्धा तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये या 2 गोलंदाजांवरच विश्वास ठेवलाय आणि या दोन्ही षटकामध्ये दोघांनी प्रभावी गोलंदाजी केलेली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये या दोघांनी अत्यंत सुरेख आणि दर्जेदार कामगिरी केली आणि पहिल्या षटकामध्ये दोन्ही गोलंदाज मागडे ठरले तरी देखील यावेळेला कर्णधाराने त्यांच्यावरती विश्वास ठेवला. ऑफस्टंपच्या भारतात चेंडू पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. आता या मॅचमध्ये आत्ताच्या षटकामध्ये निलेश कुंदेचं जे षटक आहे निरज सर आपण बघितलं मोठे फटके नाही आहेत म्हणजे जे 2 पॉवर प्लेमध्ये आले होते ते आत्ता कमी झालेत परंतु मिस्टर इस्टा येत आहेत. 100 जास्त आहेत जवळपास 3 एक्स्ट्रा आहे 2 वाईड 1 लेग बाईज. इतर धावा फक्त 2 आहेत. पण तरी देखील अजून मोठा बल्कमध्ये ज्या धावा येत होत्या चौकार षटकारांनी त्या पूर्ण थांबल्या त्या षटकामध्ये. अगोदरच्या षटकामध्ये देखील ते चित्र बघायला मिळालं. मोठा फटका होता मात्र तरी 2च धावा इथे मिळणार आहेत. आणि धावफलकावरती बघा तुम्ही लोहगड सुपर जायंट्स 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 अजून सुरू आहे. शेवटचा चेंडू या षटकातला प्रहार प्रीमियर लीग 2024 आपण या ठिकाणी पाहतो TerraceCricket.in माध्यमातून निलेश कुंदेच्या 11 चेंडूमध्ये 24 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. हुकमाचा एका आहे आणि आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. खेळण्याची जबाबदारी अभिषेकची व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती खेळतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्टिअर केलेला आहे. गतीचा वापर यावेळेला करण्याचा पूर्ण प्रयत्न 2 धावा नाही मिळणार 1च धाव मिळेल. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे परंतु या षटकात जी स्ट्रॅटर्जी नरेश सर एका बाजूला अश्विन कुमकर सारखा खेळाडू जो सेट आहे तो मात्र या षटकात जास्तीत जास्त वेळ नॉस्ट्रेकर यांच्या दिशेने राहिला. षटक समाप्त झाले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये दोन्ही बॅटर सज्ज यावेळेला निश्चितच चर्चा करतात मैदानावरती. निलेश कुंदेचं पृथक्करण 2 षटकं 25 धावा त्याला कोणत्याही गडी बाद करता आला नाहीये. अश्विन कुमकर 31 वरती खेळतोय 11 चेंडूंना समोर गेलाय. अभिषेक 3 वरती बॅटिंग करतोय आणि हे दोन्ही बॅटर आपल्या स्क्रीनवरती आहेत. TerraceCricket.in माध्यमातून जो टॉप रँकिंग दाखवली खरं तर गोलंदाजांची तर आणखीन मजा येईल विश्लेषण करण्याकरता किंवा बॅटिंग रँकिंग आहे. संदेश पिलाणे आणि त्यांची सर्व टीम अप्रतिम काम करते. 19 लाखाच्या दिशेनं वाटचाल. करंट रन रेट 14चा जो 16च्या वरती होता. प्रोजेक्ट स्कोर 84 दाखवतोय. निलेश कुंदेचा जो कोटा होता तो समाप्त झालाय आणि आता त्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन असणं गरजेचं कारण 4 षटकं पूर्ण झालेत. सैफची 2 षटकं त्याने धावा दिल्या 30 आणि ऋषी खोलीला आता संधी मिळते गोलंदाजी मार्गावरती तो सज्ज असेल. अभिषेक फ्लाइंग ऑन 3 स्कोर्ड 56 for 3. लोहगड सुपर जायंट्स वेळ जास्त घेऊ नका सामना अत्यंत महत्वाचा. 3rd मॅन पॉईंट कव्हर त्यानंतर यावेळेला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला ऋषी बखोले. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. अभिषेक बॅक टू द पॅबलिन. ही स्ट्रॅटर्जी थोडीशी खराब होती. पहिल्या 2 षटकात 39 धावा आणि 4थ्या षटकामध्ये नरेश सर अत्यंत महत्वाचा असा षटक होतं जिथे सेट बॅट्समन अश्विन कुमकर नॉन स्ट्रायकर एंडला राहिला. कदाचित मला वाटतं आणखीन त्याचा फायदा गोलंदाजांना झालेला आहे. निश्चित पहिली 2 षटकं ज्या प्रकारची फलंदाजी झाली विशेष म्हणजे प्रत्येक फलंदाजाने कारण
आपण पाहिलं होतं अतुलने देखील चांगली फलंदाजी केली, महेशने देखील आल्या आल्या मोठे फटके दाखवले. ते दोघं लवकर बाद झाले. अश्विन कुमकरनं तर पहिल्या बॉल पासून तडाखा सुरू केला होता. मात्र 2 षटकं संपल्यानंतर संघनायकाला सुद्धा कंट्रोल करायला वेळ लागला. सैफन आला, सैफननं तिथे विकेट काढल्याबरोबरच धावा रोखल्या. त्याच्यानंतर परत एकदा आपण पाहिलं की निलेश पुंडे त्याने सुद्धा धावा रोखल्या दुसऱ्या षटकामध्ये. आणि आपण बघतोय ऋषी आलाय शेवटच्या षटकामध्ये. ऋषीनं पहिल्या बॉलवरती विकेट काढून सुरुवात केलेली आहे. 2 षटकामध्ये 39 धावा आणि तिथून पुढच्या 13 चेंडूमध्ये मात्र 17 धावा आहेत आणि 3 फलंदाज गमावलेत या 13 चेंडूमध्ये. नरेश सर, सर्वात महत्वाचं 13 पैकी अश्विनने किती चेंडू खेळले ते देखील महत्वाचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आणि अजूनही बघा मैदानावरती काय घडतं आहे. तर अश्विन नॉनस्ट्राईक रेनला, प्रवीण बनकर मैदानावरती आलाय आणि अप्रतिम गोलंदाजी, यष्टिरक्षण ही दर्जेदार होतंय. परंतु प्लॅन आपला काय होता, प्लॅन आपल्याला काय करायचं होतं, मला वाटतं तो थोडासा चुकीचा ठरतोय लायन्स लोहगड जाणी संघाला. परंतु यावेळेला लायन्स कमबॅक करतायत. निश्चित विजयदुर्ग लायन्सनं सामन्यामध्ये पुनरागमन केलेलं आहे. सुरुवातीच्या सत्रामध्ये बॅकफुटवरती आलेला हा संघ मात्र आघाडीवरती येण्याचा प्रयत्न करतोय. गॅप इथे मिळतोय फलंदाज प्रवीण बनकरला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला मिळत आहेत 4 धावा. आता अत्यंत महत्त्वाचा फटका करून यावेळेला प्रेशर बनत होतं. प्रेशर रिलीज करणारा हा अत्यंत सुंदर असा फटका आहे. त्याला झुबागरून तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह क्रिकेट आणि सेन्सिबल क्रिकेट देखील मैदानावरती खेळायचं आहे. उलटा चेंडूवरती खरपूस समाचार. प्रवीण बनकरच्या बॅटमधनं एक दर्जेदार चौकार. तब्बल धाबा 60, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऋषी कोहली गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला ऑफ टाइमच्या भारतीय चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खराब फटका, फलंदाज बाद. मागच्या 2 षटकामध्ये लोहगड सुपर जायंट्सने जी प्लॅन बनवला होता तो प्लॅन बरोबर नाहीये. प्लॅन चुकीचा आहे. त्याचं कारण आहे यावेळेला अश्विन सारखा खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला निश्चितच होतो आहे. एका वेळेला असं वाटत होतं की धावसंख्या अगदी आरामात 80-90च्या आसपास जाईल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ 39 ते 40 धावा उभारल्या होत्या. आता प्रवीण बाद झालाय, परंतु त्याचा फायदा, त्या प्लॅनचा फायदा, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचं आहे तो हा जो प्लॅन आहे, जो हैदराबादचा प्लॅन होता, तो मला वाटतं इथे आता थोडासा कोलॅप्स होतोय आणि प्रतिस्पर्धी संघ जो आता थोडं वरती डोकं काढतोय आणि खूप चांगली गोलंदाजी. एक परिस्थिती, पहिल्या 2 षटकामध्ये तुम्हाला जास्त धावा मिळाल्या, दुसऱ्या 2 षटकामध्ये तुमच्या धावा रोखलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की 4थ्या-5व्या षटकावरती आक्रमण होणार आहे. तुम्हाला जो आपण परवा दिवशी शब्द वापरला अनुशेष भरून काढायचा आहे, तर मोठे फटके खेळायचे आहेत. आणि तिथं काय असतं की गोलंदाज हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. ती परिस्थिती कशी हाताळतो ते महत्त्वाचं असतं आणि ऋषीने हे काम केलेलं आहे. खरं तर त्यानं वेगात मोठे फटके खेळणाऱ्या फलंदाजांना थोडंसं आमंत्रण दिलं, मेजवानी दिली, आमिष दिलं आणि 2 फलंदाज त्यानं बाद केले त्या षटकामध्ये. यस, परत एकदा आपण पाहतोय स्लोवर 1 होता चेंडू, धीम्या गतीने टाकलेला आणि तिसरा फलंदाज सुद्धा इथे बाद होणार आहे. अश्विन कुमकर. सगळे 5ही चेंडू नॉन स्ट्राईक एंडला 5व्या षटकातले. एका बाजूनं 3 फलंदाज पडलेले आहेत आणि इथे विजयदुर्ग लायन्सनं काय कमबॅक केलेलं आहे. अत्यंत सुंदर गोलंदाजी आणि छान पद्धतीने कमबॅक करत असताना विजयदुर्ग लायन्स. काय घडलं होतं मैदानावरती पहा. ऑफचा थोडासा बाहेर असलेला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, इथे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आलाय आणि अत्यंत सुंदर असा झेल टिपला गेलाय. परंतु 11 चेंडूत 31 धावा करणारा अश्विन कुमकर अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला. हे मागच्या षटकात पण घडलं होतं. 11 चेंडू पेस केलेत, म्हणजे एकूण षटकाचा विचार केला 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे, त्यापैकी जवळजवळ 2 षटकं अश्विन खेळलाय आणि बाकीचे जे खेळाडू आहेत ते उर्वरित षटकं खेळत आहेत. आणि त्यामुळे इथे आता बरंच काय घडतंय आणि बरंच काय बिघडतंय. निश्चित प्रशांत सर, या सामन्यामधून काय शिकवण मिळेल आपल्याला? निश्चित आता या चेंडूनंतर आणखीन एक त्याच्यावरती खूप चांगली चर्चा करू. चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. अकुटा पद्धत चेंडू ऑन साईडला खेळलाय, फटका तर खूप चांगला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा करतात चौकार. 4 धावा मिळतील. प्रश्न तुमचा खूप चांगला आहे. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की ज्यावेळेला एक बॅट्समन सेट आहे आणि अशा वेळेला त्याला मॅक्झिमम संधी द्यायची असते, एकेरी धाव घ्यायची असते. मला वाटतं मागच्या 2 किंवा अगदी 2.5 षटकामध्ये तो प्रयत्न तुम्ही केला नाहीये. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचा सेट बॅट्समॅन आहे तो नॉन स्ट्रायकर एंडला. तर कदाचित इथे थोडी चूक झाली, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार
अश्विनला पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला घेऊन जाईल आणि चूक सुधारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. धापलकर धाबा 64 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि यावेळेला ऋषीच्या षटकात धावा आल्या 8, परंतु गडी बाद झाले 3. निश्चित माझा प्रश्न असा होता की शिकवण काय मिळाली या सामन्यातून. पहिल्या 2 षटकामध्ये इतका मोठा हल्ला झाला, गडबडून जाऊ नका. जीवनामध्ये सुद्धा अशी मोठाली संकट तुमच्या बरोबर येतील, तुम्हाला उद्ध्वस्त करतील. शांत राहा, पुन्हा विचार करा आणि हळूहळू हळू प्रगती करायला सुरुवात करा. एक वेळ अशी येईल की तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचलेला असाल. डगमगून जाऊ नका. नाही तर आपल्याकडे काय होतं की ती नाही म्हटली की लगेच आपण काय करतो, 64 धावा धापलकर. ती नाही म्हणू द्या, हरकत नाही. डोकं शांत ठेवा, तुम्ही अभ्यासावर फोकस करा, स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करा, सरांच्या अकॅडमीमध्ये क्लास लावा आणि जरूर पेपर द्या. तुम्ही यशस्वी व्हाल. एक दिवस तुम्ही नक्की पोस्ट काढाल. निश्चित पोस्ट काढाल, परंतु मैदानावरती 2 षटकात 39 धाबा आणि त्यानंतर जो प्लॅन हे पुन्हा एकदा मी प्लॅनच्या दिशेने जाईन. तुम्ही योग्य पद्धतीने विश्लेषण केले, त्यात शंका नाही आहे. परंतु चुका कुठे होतात? बोट आकाशाकडे गेले. अश्विन 11 चेंडू खेळला, त्यानंतर उर्वरित बॅट्समनने जी बॅटिंग केली आणि त्याचा परिणाम मैदानावरती. अश्विन बाद, फलंदाज बाद झालाय. अश्विनची कळी संपुष्टात. अक्षय निर्मल यावेळेला निश्चितच बोट आकाशाकडे दिले. हा तो प्रयत्न होता. काय घडलंय मैदानावरती? निश्चित अश्विनला बाद झालाय आणि आता 64 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विशाल सावंतला यश मिळालेलं आहे. एक मोठा धक्का असेल लोहगड सुपर जायंट संघाला. निश्चित अत्यंत महत्वाचा बळी आहे. खरं तर एकमेव एक गायक होता की तो आजची मैफिल गाजवत होता, तो म्हणजे अश्विन कुमकर. एक हाती त्याने मैफिल गाजवत होती. आज खरं तर हार्मोनियम कोणी तबल्यावरती असतील, कोणी कशावरती असतील, त्यांची कुणाची साथ अपेक्षित मिळत नव्हती. असं असताना हा एकटा गायक आज मैफिल गाजवत होता. मात्र आता त्याला देखील गाणं थांबवावं लागलंय. आता दुसरा कोण गायक आहे तो इथून पुढे या मैफिलीमध्ये रंग भरेल. ज्या बॅट्समनला सूर सापडला होता आणि खूप लईमध्ये बॅटिंग करत होता, तो बॅट्समन नॉन स्ट्रायकर एंडला मॅक्झिमम राहिला आणि परिणाम तर आपण बघितलं शेवटच्या षटकामध्ये तो बाद झाला. खूप चांगली त्याने यावेळेला बॅटिंग केली, तंत्रशुद्ध बॅटिंग केली. 64 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अश्विन कुमकरनं केल्यात. 31 धावा 12 चेंडूमध्ये. सूर ताल सगळं काय आपण बघितलं, पण फक्त पहिले 11 चेंडू, त्याचे 11 चेंडू. त्यानंतर इथे एक गोलंदाजांना सूर सापडला, त्यांनी लईमध्ये गोलंदाजी केली आणि अश्विन कुमकर, मी परत एकदा म्हणेन, नॉन स्ट्रायकर एंडला राहणं इथे विजयदुर्ग संघासाठी पथ्यावरती पडणारी गोष्ट होती. त्याचा फायदा झाला आणि शेवटच्या षटकामध्ये तो आला. परंतु बराच वेळ तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडला राहिला होतात. अनेक द्वंद्व मनामध्ये यावेळेला शिजत होती आणि त्यामुळे तो गोंधळ उडाला. यावेळेला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, झेल टिपला गेलाय. 8वा धक्का बसतोय लोहगड सुपर जायंट्सला. सेफनं टिपलाय झेल. बॅट्समनचा संपलाय खेळ. एक गोष्ट आपण जरूर बघू शकतो की तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला जास्त वेळ उभा होतात, चांगली गोष्ट आहे. नॉन स्ट्राईक एंडला उभा असल्यानंतर खेळाडू स्थिर असतो, तो व्यवस्थितपणे बघू शकतो की खेळाडू काय बॉल टाकतोय, गोलंदाज फलंदाज तो कसा खेळतोय, किती बाउन्स आहे, या गोष्टी त्याला आकलन करता येतात आणि एक नवीन स्ट्रॅटेजी सुद्धा त्याच्या मनामध्ये त्यानुसार तयार होत असते. पण ज्या वेळेस तुम्ही नॉन स्ट्राईक एंडला उभे आहात आणि समोरच्या बाजूला तुमच्या विकेट पडतायत, धावा येत नाही, त्यावेळेस थोडंसं तरी तुम्हाला प्रेशर येऊ शकतो आणि मला वाटतं त्याचाच शिकार होता तो फलंदाज अश्विन कुमकर. त्याच्यानंतर ऋषिकेश सुद्धा बाद होऊन परतलाय आणि लागोपाठ 2 फलंदाज बाद झालेत. जिथे आम्ही चर्चा करत होतो पहिल्या 2 षटकामध्ये 39, तिथून पुढे 8 गडी बाद 64 धावा. एक कोलॅप्स आहे, ही दरड कोसळलेली आहे, हा पत्त्यांचा बंगला कोसळलेला आहे, हा सायकल स्टँड मध्ये कोसळणाऱ्या सायकलींप्रमाणे हा डाव कोसळलेला आहे. 8 गडी बाद झाले. खूप सुंदर उदाहरण नरेश सर तुम्ही दिलं आणि त्यावरती विश्लेषण खूप चांगले केलं. गोलंदाजी मार्गपत्ती गोलंदाज सज्ज असेल. ओ हो हो हो, यावेळेला आखोटापत्ता चेंडू बॅकवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि मधल्या 3-4 षटकामध्ये स्ट्राईक रोटेट नाही झालं. एकेरी धाव घेण्याचा कुठल्या प्रकारचा इरादा मी बघितला नाही आणि त्यामुळे निश्चितच आत्ता थोडासा बॅकफुटला गेलाय लोहगड सुपर जायंट्स. विजयदुर्ग लायन्सनं खूप चांगलं कमबॅक केलंय. 6व्या षटकाचा खेळ, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धापल धाबा 64, 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निश्चित शेवटचं षटक हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता गोलंदाज विशाल. याबरोबरच हो धावत करण्याचा प्रयत्न आहे. यष्टीरक्षकाकडून थोडीशी मिसफील्ड झाली तिथे चेंडू वेस्टर्नवरती मारताना आणि 1 धाव. अक्षरशः दिवसा ढवळ्या धावांची चोरी आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे.
एक एक धाव देखील महत्वाची आहे. इथं आपण बघू शकतो यष्टिरक्षकाची तारांबळ उडालेली तिथे आणि चेंडू मात्र यष्ट्यांवरती आला नाही. तर एक धाव प्राप्त होते. 66 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 मैदानामध्ये सुरू असताना. निर्णय षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. धावफलक क्रमांक 66 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विशाल सावंत. ओ अगदी विचित्र गोष्टी मैदानावरती घडतायत. फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल, गोलंदाजी पॉवरफुल, मैदानावरती अडचणी संकट वाढलेली आहेत. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती पहा काय घडलं होतं. कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा, भाई इस गेंद को आपने क्यों छोड़ा, का सोडलं तुम्ही आणि सोडलं त्यानंतर काय घडलं. मैदानावरती तुमची डाबी किंवा मधली यष्टी जी आहे ती निश्चितच उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाजाला. अप्रतिम सुंदर दर्जेदार कामगिरी या पहिल्या गोलंदाजीची झाली, यात काही शंका नाहीये. 9वा फलंदाज पाहता पाहता बाद होतो. विशाल सावंतला देखील तिसरं यश या ठिकाणी मिळतं. डाव्या यष्टीवरती टाकलेला चेंडू फलंदाज. हे का घडतं? कारण तुम्हाला तुमचे स्टंप्स कुठे हे माहीत नसतं. पंचांकडून तुम्ही गार्ड घेतलेला नसतो. तुम्ही कुठल्या स्टंपवरती उभे आहेत ते तुम्ही माहीत करून घेतलेलं नसतं आणि मग त्यामुळे तुम्हाला समजत नाही की हा बॉल नक्की कुठे पडणार आहे. मिडल स्टंपचा गार्ड घेतला असेल तर तुमचे पाय लेग स्टंपवरती असतात. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की हा बॉल लेग स्टंपवरती पडतोय किंवा त्याच्या बाहेर पडतोय. मात्र इथे अंदाज येण्याचं काही कारण नव्हतं. यस, इथे फटका खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज वेगवान. तिथे यष्टिरक्षकाची पुन्हा तारांबळ उडते. गोलंदाज कुठे येऊन चेंडू अडवते बघा परत एकदा आणि एक धाव इथे मिळणार आहे. धाव फलकावरती 67 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही एक चेंडू कदाचित या षटकातला शिल्लक असावा. खरं तर अनेक वेळा असं म्हटलं जातं की अनेक घटनांचा शेवट तुम्ही सुरुवात कशी केली त्यावरती अवलंबून असतो. परंतु इतका चांगला स्टार्ट प्राप्त केल्यानंतर आज लोहगड सुपर जायंट्सचा संघ अडचणीत सापडलाय आणि आता 67 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका असं वाटलं होतं की 80-90चा पल्ला आरामात गाठतील, परंतु तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये किंवा 5व्या षटकामध्ये दर्जेदार कामगिरी गोलंदाजांनी केलेली आहे. आकुटापचा चेंडू याला ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. फलंदाज ऑल आउट. लोहगड सुपर जायंट्स ऑल आउट. धावफलकावरती धावा आपण पाहू शकता 68-68. 69 धावांचं आव्हान आणि आता लोहगड सुपर जायंट्स हा संघ बॅकफूटवरती का गेला त्याचं कारण होतं एकेरी धाव घेतली गेली नाही, स्ट्राईक रोटेट केले गेले नाही, रेग्युलर ठराविक अंतरानंतर आपण बघितलं विकेट गेल्या. दुसरी महत्वाची गोष्ट नरेश सर, यापूर्वी आपण बघितलं तर टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर यांनीच बॅटिंग केली आणि सामने जिंकून दिलेत. त्यामुळे 6वा 7वा 8वा क्रमांक टेस्टच झाला नाहीये आणि त्यामुळे आणखी अग्नी परीक्षा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे बॅटिंग झालेली आहे आणि अश्विन कुमकर 12 चेंडूमध्ये 31 धावा. आकाश साळुंकेनं आपला भोपळा फोडला नाही. अतुलनं सुरुवात चांगली केली. 10 धावा त्याने केल्या. 4 चेंडूमध्ये महेश 8 धावा, अभिषेक 3, प्रवीणच्या 4, सागर आपलं खातं खोलू शकलं, वैभव यावेळेला आपण बघू शकता आपलं खातं खोलू शकलं. त्यानंतर गोलंदाजी सैफ शेख 2 षटक 30 धावा 3 गडी बाद केलेत. दिनेश फुंदेनं 2 षटकात 25 धावा दिल्या आणि त्याला कोणत्या गडी बाद करता नाही. ऋषभ 1 षटक अत्यंत महत्वाचं षटक होतं, तिथे 3 गडी बाद करण्यात यश मिळालं. विशाल सावंत 3 गडी बाद करतोय आणि फक्त 3 धावा. इथे सामन्याचं चित्र नरेश सर बदललं. सामन्याचं चित्र बदलल्यानंतर आता धावफलकावरती 6 षटकामध्ये 7 एक्स्ट्राज आहेत. 68 धावा धावफलकावरती. ऑल आउटचा स्टिकर देखील लागला. हा क्रिकेटचा खेळ आहे. किती अनिश्चितता इथे ठासून भरलेली होती त्याचाही प्रत्यय आला. निलेश फुंडेची पाठी कोरी राहिली. मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्याने जे कमबॅक केलं त्याचा फायदा ऋषी कोल्हेला आणि विशाल सावंतला झाला. कारण दोघांनी एका षटकामध्ये 3-3 विकेट काढलेले आहेत. विशेष म्हणजे ऋषी कोल्हेने 8 धावा आणि विशाल सावंतनं 3 धावा केवळ खर्च केल्या. 3 विकेट काढलेले आहेत. एका बाजूने सैफ शेखनं पहिल्या षटकामध्ये 21 खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. दुसऱ्या षटकामध्ये तो परत आला, त्याने 9 धावा खर्च केल्या तिथे आणि 2 फलंदाज त्या षटकात बाद केले. तर अशी एकूण गोलंदाजांची एक तगडी लाईन आपल्याला बघायला मिळाली. सैफचे 3 गडी जे बाद करण्यात येत त्याला यश मिळते महत्वाचे आणि त्यानंतर हे 3 जे ऋषी कोल्हेचे 3 गडी आहेत ते अत्यंत महत्वाचे. कारण विशालनं टेलेंडरला बाद केले. जे प्रमुख जी मधली फळी किंवा टॉपर उद्ध्वस्त करण्याचं काम यावेळेला सैफ आणि त्यानंतर ऋषीने केले. त्यामुळे हा सामना अत्यंत महत्वाचा. 36 चेंडूमध्ये 69 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता लोहगड सुपर जायंट्स आणि विजयदुर्ग लायन्स तर आता जिंकण्याकरता 69 धावांचं आव्हान दिले. बॅटर मैदानावरती येतील. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका पाहत राहा सामन्याचा अत्यंत रंगतदार आणि दर्जेदार अद्भुत दुसरा डाव
हा डाव रंगवण्याकरता मैदानावरती बॅटर दाखल होतील. तर याबला अमोघ मानेतून या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन येतील महाराष्ट्राचे दोन दिग्गज समालोचक गोपी जाधव आणि मनीष पाटील. धन्यवाद नरेश डोमन सर, धन्यवाद प्रशांत नातवडी सर. वेगवेगळ्या घडामोडींसाठी क्रिकेटचा खेळ हा ओळखला जातो आणि त्याच घडामोडी पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. आणि म्हणूनच 6 षटकांचं क्रिकेट का खेळवायला हवं. दोन्ही संघांना ती समान संधी मिळते परत येण्याची आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालं. सर्वांनी निकष लावले होते की लोहगड सुपर जायंट्स 80-90च्या पलीकडे पोहोचेल, कारण सिच्युएशन तेच सांगत होती. पहिल्या 2 षटकांमध्ये 39 धावा पाहायला मिळाल्या, पण त्यानंतर कमालीचा पलटवार आपण विजयदुर्ग लायन्स या संघाचा पाहिला. पण त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत तुम्ही मैदानामध्ये आहात गोपी सर, तोपर्यंत तुम्ही तुमच्या संघासाठी एकनिष्ठ राहायला हवं. तुम्ही तुमच्या संघासाठी ती मेहनत घ्यायला हवी आणि तुमच्याकडे ती कुवत असायला पाहिजे की आपण आपल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्या संघाला परत आणू शकतो आणि चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकतो. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला मनीष सर, कारण सुरुवात या डावामध्ये चांगली राहिली. अश्विन कुमकर जो टीमचा कॅप्टन आहे, ज्याने सुरुवात चांगली करून दिली, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर बाकीच्या फलंदाजांकडून तेवढीशी साथ मिळालेली नाहीये. अतुलने काही चांगले फटके खेळले, त्याचबरोबर आपण पाहिलं तर मध्यंतरीच्या मिडल ऑर्डरमध्ये काही खेळाडूंनी एकाच दुसरा चांगला फटका खेळला, परंतु जी सुरुवात झाली होती त्यानंतर असं वाटलं होतं लोहगड सुपर जायंट्स एक मोठी धावसंख्या उभारू शकेल, परंतु त्यानंतरच्या षटकांमध्ये गोलंदाजांचं चांगलं कमबॅक राहिलं आणि अखेर एक आपण विचारात घेतली तर एक चांगली धावसंख्या इथे उभारली गेली आहे. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 68 बनवल्या गेल्यात आणि 69चं लक्ष ठेवलं गेलंय. हे लक्ष फायटिंग टोटल बनवू शकेल, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी गरजेची असेल, कारण आता नॉकआउटमध्ये आपण दाखल झालेलो आहोत. लीग स्टेजच्या मॅचेस आपण पूर्ण केल्या आणि आता या मॅचमध्ये जो जिंकेल तो थेट पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल आणि जो पराभूत होईल तो मात्र 365 नाही म्हणता येणार अजय सर, 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या तयारीसाठी लागेल. त्यामुळे हे बॅटल रंगेल आणि आता पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. ऐकूया पहिल्या 3 षटकांमध्ये मनीष पाटील सरांना. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रवीण बॉलिंग ट्रॅक पाहायला मिळतं. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत अक्षय. पहिला बॉल, सेकंड इनिंग. हाफ ट्रॅकर आहे, हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये पूर्ण होते एक सिंगल. प्रत्येक षटकामागे जवळपास 12च्या गतीने पाठलाग करायचा आणि त्याचमुळे पहिल्याच बॉल पासून आक्रमक पवित्र फलंदाज घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. हा थोडासा बाहेर शपल होऊन घेण्याचा प्रयत्न होता, पण जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग लेग शॉर्टला खेळाडू लावला गेलाय आणि चांगली क्षेत्ररक्षणाची चुणूक त्यांनी पहिल्याच बॉलवर दाखवली. काही धावा इथे रोखल्या, परंतु सुरुवात आक्रमक करावी लागणार आहे. खास करून मनीष सर पॉवर प्लेची जी 2 षटकं असणार आहेत ती निर्णायक राहतील, कारण तिथे फक्त तुम्हाला 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असणार आहेत. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये फ्लाइंग स्टार्ट द्यावा लागणार आहे. दोन्ही फलंदाजांकडे तेवढेच सामर्थ्य आहे. अक्षय सोनवणे देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू आणि निलेश फुंडे हा खेळाडू या स्पर्धेत चर्चेत राहताना पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार. दोन्ही विकेटने हलक्या हाताने बॉटमॅनचा वापर केला, ड्राईव्ह केलाय कव्हर्समध्ये. क्षेत्ररक्षक येतोय हलक्या हाताने, फक्त बॉलला दिशा दिली, कव्हर्सला बॉल ढकलला, तिथे क्षेत्ररक्षक येतोय 38 वर्तुळामध्ये. एक धाव मिळते, एका धावीबरोबर धावसंख्या 2 वर. आता अक्षय स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. गोपी सर, आपण सामर्थ्याचा उल्लेख केला. सामर्थ्य प्रत्येकाकडे असते, पण ते योग्य त्यावेळी वापरले गेले पाहिजे आणि तेच करण्याची संधी आता आहे दोन्ही संघांकडे आहे. दोन्ही संघ अजूनही या स्पर्धेमध्ये आहेत
आणि कदाचित पुढच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये आता तो एक संघ ही स्पर्धा सोडून जाणार आहे. पण तो कोणता? अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. तुर्तास सावध सुरुवात विजयदुर्ग लायन्सची. ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले. एक चांगला बॉलिंग अप्रोच प्रवीण यांचा पण पाहिला. अश्विन सुद्धा यानंतर गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. तर काही गोलंदाज जे आहेत लोहगड सुपर जायंटचे ज्यांच्याकडे खरंच एक धमक आहे धावांना रोख लावण्याची आणि त्यापैकी पहिलं जो पर्याय आहे प्रवीण बनकर हा खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात करून देतोय. पहिल्या 2 चेंडू 2 सिंगल आणि त्यानंतर हा डॉट. प्रवीण वनकरला माहिती आहे की ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे आणि त्यामुळे तो तशी गोलंदाजी करतोय. एकंदरीतच आपण पाहिलं ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की सामर्थ्य सगळ्यांकडे असताना त्याचा वापर करावा लागतो. पंचांचा निर्णय येतो डेड बॉल रनवेमध्ये थोडासा अडथळा. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला संत गतीने गेलेलं कधीही चांगलं आणि त्यामुळे थोडासा थांबला, वेग घेतला त्याने आणि पुन्हा गोलंदाजी मागच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत आदवडे सर नेहमीच सांगतात की चांगला ड्रायव्हर तोच असतो ज्याला माहिती आहे की गिअर कधी शिफ्ट करायचा आणि हे दोन्ही फलंदाज देखील तेवढेच चांगले ड्रायव्हर आहेत. आणि आता पहा लॉफ्ट केलाय बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये दिशा दिली आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार, येतोय चौकार. इथे मनीष सर योग्य टाइमला गिअर शिफ्ट केला आणि चौकार आला. एक संधी तुम्हाला थोडीशी महागात पडते. षटकार आलेला आहे आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 8 या आकड्यावर. पहिले 3 चेंडू अप टू डेट राहिले होते पण त्यानंतर कुठेतरी एक्सपायरी डेटचा हा चेंडू त्यांनी हाताळला. म्हणजेच हाफ ट्रॅकर जो फलंदाजांसाठी थोडासा सोयीस्कर असतो आणि त्या हाफ ट्रॅकरवर ती संधी होती. अक्षय सोनावणे यांच्याकडे संधीचा फायदा उचलला, 6 धावा गोळा केल्या आणि धावसंख्या पोहोचते आता 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. खरं तर आपण कौतुक केलं प्रवीण बनकरचं पण ते कौतुक त्याला पचनी पडलेलं दिसत नाहीये पहिल्या 3 चेंडूंवर आणि त्यानंतर थोडासा आकुटप्याचा चेंडू त्यांनी टाकला, व्हेरिएशन केला, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. लो फुलटॉस होता, फुल लेनचा ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा चित्याच्या चपळाईने इथे पूर्ण केल्या गेल्या. आणि हे कल्पकता आहे मनीष सर, म्हणजे आपण जसं म्हणतो क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावा या क्रिकेटच्या लाईफ लाईन आहेत. मागच्या बॉलवर चौकार आला, या चेंडूवर ड्राईव्ह केला, 2 धावा घेतल्या. सेन्सिबल क्रिकेट, अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळलं जाते. आणि खूप चांगली ड्राईव्ह अगदी डोळ्यांच्या समोर हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि मैदानाला गुदगुल्या करत बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये पाठवला गेला. दरम्यान 5 चेंडूंचा खेळ संपला, धावसंख्या 10 झालेला आहे. शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या षटकातला. अक्षय सोनावणे पूर्णपणे जबाबदारी उचलतोय. स्लाइस केले बॉल हलक्या क्षेत्ररक्षक गलीला, चांगला स्टॉप आपण पाहतोय. पूर्ण शरीर झुकलंय कारण आता तेच करावं लागणार आहे. तन मन धन लावावं लागेल ह्या सामना जिंकण्यासाठी. जर तुम्हाला सेमीफायनलमध्ये पोहोचायचं तर हा सामना जिंकून पुढे जावं लागेल. या अगोदर आपण लीग स्टेजचे सामने पाहत होतो पण आता एकही संधी नसेल. जर तुम्ही आराम केला तर स्पर्धेला रामराम ठोकावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 11, 11 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 30 चेंडू 58 धावांची गरज. 11 धावा म्हणजे सुरुवात चांगली राहिलेली आहे. विकेट घेतलेली नाहीये की विकेट गमावलेली नाही. अक्षय सोनवणे 5 बॉलमध्ये 10 धावा काढल्यात. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. निलेश पुंडेने फक्त एकच चेंडू फेस केला, एकदा त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. अक्षय सोनवणेचा स्ट्राईक रेट चांगला आहे आणि याच दरम्यान आपण पाहतोय संजय भालेराव सर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अजय आवळे सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. खुल्या गटातल्या स्पर्धेसाठी पंचांची प्रमुख भूमिका निभावताना आपण पाहतोय. अक्षय निर्मल सर सध्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. नेहमीच पंचांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. पहिलं षटक संपलंय, 10 धावा झालेल्या आहेत, 11. परंतु दुसऱ्या बाजूला लोहगड सुपर जायंटसाठी विकेट गरजेचे असतील आणि तो पहिला ब्रेक थ्रू जर पॉवर प्लेमध्ये मनीष सर मिळाला तर तिथून थोडासा दबाव बनवता येईल. आणि एक्झॅक्टली निलेश पुंडे थोडेसे थांबले, त्यांना एकच संधी मिळालेली आहे कारण त्यांना अनुभव आहे या मैदानाचा आणि या मैदानामध्ये कसं खेळलं जातं एक चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवून दिले. त्याचबरोबर त्यांना थोडासा आराम अक्षय सोनावणे देत आहेत, जबाबदारी उचलतात आणि 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी आतापर्यंत 10 धावा जोडलेल्या आहेत. त्याचमुळे मला असं वाटतं विजयदुर्ग लायन्सने विकेट वाचवताना चांगली सुरुवात केलेली आहे धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि आता त्या विकेटचा शोध घेण्यासाठी प्रमुख अस्त्र वापरलं जाते. अश्विन कुमकर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात, राईट आर्म द विकेट, राईटी बॅटर अक्षय सोनावणेंसाठी. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, व्हाईट बॉलचा इशारा. अपील तर जोरात दिसते कारण सामना जिंकायचा आहे, त्याचमुळे सर्व हातखंडे आता क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज देखील वापरताना पाहायला मिळतील. दरम्यान मिळते 1 धाव, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 12. पहिला चेंडू थोडासा लेग स्टंपवर टाकला आणि तिथून व्हाईट बॉलचा सिग्नल. या चुका टाळाव्या लागतील. अश्विन पुन्हा एकदा तयार. कुटप्प्याचा बॉल होता, दिशा दिली, बॉलला गाईड केले, आउटफील्ड फास्ट आहे, कलात्मकता दाखवली. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना तेवढीच चांगली कलात्मकता, चांगलं टायमिंग. बॉल चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय खणखणीत चौकार. धाबा मिळतील 4. जबरदस्त
अप्रोच, जबरदस्त स्ट्रॅटेजी, जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, जबरदस्त टायमिंग, म्हणजे सर्व काही या ठिकाणी ओके मध्ये चाललेलं आहे फलंदाज अक्षय सोनावणेच्या बाजूने. कारण पूर्णपणे त्यांनी आता जबाबदारी उचललेली आहे. धावांची जी गती आहे ती फटक्यांच्या माध्यमातून वाढवली जाते. 6 चेंडूंमध्ये 14 धावांचं योगदान त्यांच्या आतापर्यंत मिळालं. धावसंख्या झाली आहे 16. यावेळेस इनसाइड आउट ॲट हिज बेस्ट, बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, वन बाउन्स घेऊन चौकार आणि 4च्या मध्ये धावसंख्या पोहोचते बिनबाद 20. नेत्र दीपक, अप्रतिम अप्रतिम प्लेसमेंट होती. कन्व्हेन्शनल शॉट पाहायला मिळाला. इनसाइड आउट ज्यावेळी तुम्ही खेळता, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ज्यावेळी हवेतून तुम्ही खेळता, त्यावेळी तुम्हाला तुमचं बॅकलिप, बॉटम हँड, हँड अँड आय कोऑर्डिनेशन, नजर, या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ ठेवावा लागतो. आणि इथे जर आपण पाहिलं, अगदी कलात्मकता दाखवत असताना हा बेहतरीन अंदाजातला चौकार येतोय. धावा 4 मिळतात. अक्षय सोनवणे यासाठी ओळखला जातो आणि या चौकाराबरोबर जाता धावसंख्येला उभारी मिळते. 20 धावा स्कोर कार्डवर. अश्विन कुमकरला कमबॅक करावं लागणार आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा थोडासा बाहेर ठेवला. यावेळी कमबॅक केलंय. पाहिलं होतं थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होईल आणि त्यानंतर थोडासा बाहेर टप्पा ठेवला. टप्पा पडल्यानंतर बॉल देखील थोडासा टर्न होताना पाहायला मिळाला. अतुलने हा बॉल गॅदर केला आणि अखेर 2 चौकारानंतर हा चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर 20 आहे. विन बार 20. हा डॉट आवश्यक होता, पण त्यानंतर ट्रॅप सुद्धा रसला डीप एक्स्ट्रा कव्हरला. ओ ओ, ही सर्वात मोठी चूक असणार, कारण या ठिकाणी हा कॅच घेणं आवश्यक होऊन बसलं होतं आणि इतकाही कठीण तो अटेम्प्ट नव्हता. खूप चांगल्या पद्धतीनं अश्विनने ट्रॅप रचून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सेट करून फलंदाजाला त्या ठिकाणी खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. फक्त अश्विनच सामना जिंकून देऊ शकणार नाही, प्रत्येकाला कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. मनीष सर, मी गेली 8 ते 9 पर्व या स्पर्धेसोबत जोडलेला आहे आणि मी 8 ते 9 पर्व पाहिलंय की अश्विन कुमकर नेहमी आपलं बेस्ट देतो. इथे त्याने संधी निर्माण केली, परंतु खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसलाय आणि आता जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा लाभ उठवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला, थोडेसे फिंगर रोल केले, गती कमी केली होती आणि अखेर डॉट बॉल इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मागच्या चेंडूवर जो झेल सुटलाय तो कदाचित इथे थोडासा महागडा ठरू शकेल, परंतु आता जे मागच्या चेंडूवर झालंय ते लक्षात न घेता इथून पुढे रणनीती बनवणं गरजेचं राहणार आहे. मनीष सर, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आणि वाईट गोष्टी सोडून द्यायच्या असतात क्रिकेटच्या मैदानामध्ये. टिप आउट झाले, त्यानंतर हलकासा डॉच करताना पाहायला मिळालेत फलंदाज. चांगलं षटक आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी सुद्धा अश्विन कुमकर यांनी बनवली होती. जरी 2 चौकार आलेत, सुरुवात अवंतरण झाले, पण तरी देखील एंड म्हणजेच उत्तरार्ध खूप चांगलं राहिलेलं आहे या षटकाचा. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झालेला आहे 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अजूनही जर आपण म्हणू शकतो विजयदुर्ग लायन्स हा संघ थोडासा वरचढ आहे, कारण 2 प्रभावी गोलंदाज लोहगड सुपर जायंट्स कडून वापरले गेले होते पॉवर प्ले साठी आणि दोघांच्या विरोधात वन मॅन शो अक्षय सोनावणे 20 वर खेळतो आणि सांघिक धावसंख्या विजयदुर्ग लायन्सची 22, आवश्यकता 24 चेंडू 47ची. 22 धावा म्हणजे आपण पाहिलं तर सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे. रिक्वायर्ड रन रेट किंवा आस्किंग रन रेट जो होता तो व्यवस्थितपणे राखण्यात आतापर्यंत यश आलंय. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या. अश्विनच्या या षटकामध्ये देखील 11 आलेल्या आहेत आणि त्यानंतर अक्षय सोनवणे, खास करून अक्षय सोनवणेवर नजर असेल, ज्याचा झेल सुटलाय. 11 बॉलमध्ये 20 वर तो खेळतोय. निलेश पुंडेला आतापर्यंत जास्त संधी मिळालेली नाहीये. एकच चेंडू त्याने फेस केलाय आणि एका धावेवर तो खेळतोय. येणारे चेंडू आता तुमच्याकडे असतील 24 बॉलमध्ये तुम्हाला रन बनवायचे असतील या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. इथून पुढे 4 षटकं आणि 47 धावा, म्हणजे सामना अद्याप संपलेला नाहीये. एखादं चांगलं षटक जर इथे आलं तर पुन्हा एकदा तो दबाव बनवला जाऊ शकेल, परंतु दुसऱ्या बाजूला विजयदुर्ग लायन्स यांना धावा गरजेच्या असतील. आणि त्यात निलेश पुंडेला खूप कमी संधी मिळालेली आहे. जर आपण या मागच्या 12 चेंडूंचा आढावा घेता, निलेश पुंडे यांच्या खात्यामध्ये फक्त 1 चेंडू आला. ते एक सिंगल काढून बघ्याची भूमिका घेताना पाहायला मिळाले होते, पण ते एन्जॉय करत असतील. अक्षय सोनवणे यांची बॅटिंग, म्हणजे ज्या गतीनं विजयदुर्ग लायन्सचा धावफलक हलता राहणं आवश्यक होतं, तोच काम अक्षय सोनवणे यांच्या वतीनं पाहायला मिळालं. चौकारांची सरबती आपण पहिली, षटकर देखील त्यांच्या वतीनं पाहिलं, तर ओव्हरऑल एक चांगलं पॅकेज अक्षय सोनवणेचं पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळालं. प्रवीण बनकर बॉलिंग ट्रॅकवर. फक्त बॅट्सविंग ऑन साईडला मिड विकेटला चेंडूची गती कमी होती आणि त्यामुळे त्या स्ट्रोकला व्यवस्थित ऍडजस्ट करू शकले नाही निलेश पुंडे. येतोय पहिला बॉल डॉट 3ऱ्या षटकातला. या बॉलवर नजर नव्हती. पाहिलं आपण तर भरपूर लवकर खेळण्याचा प्रयत्न केला. हँड अँड आय कोऑर्डिनेशन तितकंसं चांगलं नव्हतं. जागेवरून खेळा आणि भरपूर लवकर खेळला गेला. बॉलवर उसळी नव्हती. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि हा डॉट बॉल चांगल्या टप्प्यावर होता. लेन बॉल होता प्रवीण बनकरचा, जो डॉट बॉलच्या रूपाने इथे समाप्त झालाय. 22 धावा स्कोर कार्डवर. प्रवीण पुन्हा एकदा तयार निलेश पुंडेसाठी. यावेळी थोडंसं मागे गेला, बॅकफुटला जात असताना कव्हर्सला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं अडखळत आहे, बॅकअप दिला जातोय.
2 धावा इथे देखील मिळतील. बॅकअप दिला गेला आणि मनीष सर, आयुष्याच्या प्रवासात बॅकअप असणं गरजेचं आहे, नाहीतर बॅकअप करावं लागतं आणि तो बॅकअप इथे पाहायला मिळाला. आणि या मॅचमध्ये जर बॅकअप दिला गेला नाही तर निश्चितच एका संघाला बॅकअप करावं लागणार आहे आणि तो बॅकअप पाहायला मिळाला. धावसंख्या 24 बिनबाद. आणि तोच बॅकअप कोणाचीच इच्छा नाही करण्याची. प्रत्येकाला टिकायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे आणि म्हणूनच ते प्रयत्न तर दिसत आहेत, पण प्रयत्नांना ती जोड यशाची मिळाली पाहिजे. धावसंख्या 24. यावेळेस आज थोडा आउट ऑफ बॉक्स निलेश पुंडे मला पाहायला मिळतोय. मागच्या 3 दिवसांमध्ये जी फलंदाजी निलेश पुंडे यांची आपण पाहिली होती, थोडेसे आज आउट ऑफ बॉक्स दिसत आहेत, मोठ्या फटक्यासाठी पोहोचत आहेत, पण व्यवस्थित ते कनेक्शन बॉल आणि बॅटचं बनवू शकत नाही. त्याचमुळे ते स्ट्रगल तर स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट डॉट च्या स्क्रीनवर 22 चेंडू 45 षटकार, धावसंख्या झाले बिनबाद 24 विजयदुर्ग लायन्स. आणि कदाचित मोठी मॅच आहे त्यामुळे थोडासा दबाव असण्याची शक्यता असू शकते, ते नाकारता येणार नाहीये. कारण निलेश मुंडे नेहमीच मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून ओळखला जातो, पण तो थोडासा स्ट्रगल करतोय. 4 बॉलमध्ये 3 धावा त्याने काढलेल्या आहेत. अक्षय सोनूने 11 बॉलमध्ये 20 वर खेळतोय आणि जर धावसंख्येचा आपण विचार केला 25 धावा पाहायला मिळत आहेत आतापर्यंत स्कोर कार्डवर. प्रवीण बनकरला आपण पाहतोय चांगले षटक हाताळत असताना आतापर्यंत 3 बॉलमध्ये त्याने 3 धावा खर्च केल्यात. अनिकेतसाठी ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू आउटसाइड लेग स्टंप डाऊन दी लेग, पायावर टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी यष्टीच्या बाजूने निघून गेला. पंचांनी निर्णय दिला हा बॉल वाईट बॉल आहे आणि एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये इथे ऍड होणार आहे. अतिरिक्त धावा खर्च करून मनीष तर चालणार नाहीये, कारण तुम्ही लेंथ बॉल जेवढी टाकाल जेवढी निर्धाव चेंडू येतील, परंतु दुसऱ्या बाजूला तो ड्रीम बॉल टाकणं गरजेचं आहे जिथे पहिली विकेट मिळेल लोहगड सुपर जायंटसाठी. अतिरिक्त धावा खर्च केल्यात तर अतिरिक्त दबाव तुमच्या संघावर वाढणार आहे आणि म्हणूनच ते प्रयत्न करतायत, प्रयोग करतायत, पण आता ती प्रयोग करण्याची वेळ नाहीये. फुलटॉस आहे, दिशा दिली, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे उंच उडी घेऊन बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांची उंची पडते कमी आणि मिळते 6 धावांची हमी. या षटकाला येते पहिला षटकार, धावसंख्या 32. इथे थोडीशी चूक केली आहे. फुलटॉस टाकला. अनिकेतचा हा स्ट्रॉंग झोन आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल फुलटॉस होता आणि फुलटॉसवर अगदी खरपूस समाचार घेतला. चांगला हँड अँड आय कोऑर्डिनेशन, प्लेसमेंट चांगली होती, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधून बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तिथे षटकार मिळतोय. 6 धावांचा हा बोनस आलाय असं म्हणावं लागणार आहे आणि ज्या फटक्याची गरज होती प्रवीण बनकरने आतापर्यंत चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकले होते, परंतु थोडीशी चूक केली आणि ही चूक पथ्यावर पडली आहे विजयदुर्ग लायन्सच्या आणि अखेर अक्षय सोनवणेने षटकार ठोकलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर बद पुन्हा एकदा बनवून निलेश फुंडे आणि अक्षय सोनवणे यांनी एक चांगली पहिल्या विकेटसाठीची भागीदारी इथे रचलेली आहे, परंतु जर इथून एखादी चूक त्यांच्याकडून झाली तर ती पथ्यावर पडेल रोहगड सुपर जायच्या मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय पाणी गेलेलं आहे आणि ही खरं तर पाणी नाहीये, हा संदेश गेलेला आहे की येणारी 3 षटकं तुम्हाला कशा पद्धतीने खेळायचंय, सामना आपल्याला जिंकायची रणनीती गरजेची असणार आहे. यानंतर ऑल इंडिया ओपन हाफमधून पहिला सामना आज डे 2 मध्ये, ओपन हाफच्या डे 2 मध्ये आपल्यासमोर येणार आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड वर्सेस शिवान स्पोर्ट्स. दोन्ही टीमचे कॅप्टन. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर रिपोर्टिंग करून घ्या आणि लगेचच नाणेफेकीसाठी तयार राहा. ऋषीदादा जोरी, हमराज मृत्युंजय कोथरूड आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला शिवान स्पोर्ट्स प्रकाश मडके. आपल्याला विनंती आहे की आपल्या दोन्ही टीमचे संघनायक आपण लगेचच रिपोर्टिंगसाठी पाठवा आणि त्यानंतर नाणेफेक होईल. मॅचच्या दिशेने जाऊया. 3 षटकं अर्थातच 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉसिबिलिटीज खूप आहेत, पण त्यावर तुमचं काम किती आहे, त्यावर तुमची मेहनत किती आहे, त्यावर तुमचं डेडिकेशन किती आहे ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आता त्यासाठी विकेटचा शोध घेण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर लोहगड सुपर जायंटसाठी येत आहेत. अतुल येते 4थ्या क्रमांक षटक हाताळण्यासाठी, पण एका बाजूनं किल्ला लढवत आहेत आपल्या संघाचा अक्षय सोनवणे. 14 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान त्यांचं आतापर्यंत मिळालेलं आहे. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. ऑनसाइडला पुल केलंय, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे जजमेंट घेत आहेत. कॅच कंप्लीट. 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर मिळते विकेट. अतुल सागरला आणलं आणि तो पर्याय कामी आला. अक्षय सोनावणे पहिला धक्का बसतो विजयदुर्ग लायन्सला. अतुल 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 आणि अतुल अतुल नाहीये, हा अतुलनीय कामगिरी करणारा गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर आला, त्याने अगदी ती लालसा दिली आणि त्यानंतर मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्क्वेअर लेग रिजनला इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. खरं तर असं वाटलं होतं की 2 खेळाडू बॉलवर पोहोचू पाहत होते आणि पुन्हा एकदा असं वाटलं होतं की इथे थोडं फंबल होईल का, परंतु अखेर तो झेल टिपला गेला. आपण पाहिलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शरद सर पाहायला मिळालंय, झेल घेणारा क्षेत्ररक्षक महेश आणि तो झेल टिपला आणि सुरेख झेल होता. सेफ हँड कॅच आणि अखेर अनिकेतला परतावं लागतंय. पहिला ब्रेक थ्रू इथे मिळालाय. आता निश्चितच कमबॅक केलं जाईल असं वाटतंय, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणखीन एक वादळ
जो या स्पर्धेत प्रहार प्रीमियर लीगमध्ये सातत्याने चर्चेत राहिला सैफ अल शेख आलेला आहे. सुनील फुंडे आणि सैफ अल शेख हे देखील तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत. अनिकेत जरूर बाद झालाय, परंतु आता सैफ अल शेख आलाय म्हणजे इथे देखील थोडंसं कमबॅक पाहायला मिळणार आहे. म्हणजे हॅट्रिक बॉय बनण्याच्या आतमध्ये आलाय, ज्याने हॅट्रिक या स्पर्धेतली पूर्ण केलेली आहे आणि म्हणूनच आता काही गोड आठवणी तुम्हाला जास्त ऊर्जा देऊन जातात आणि पाहूया फलंदाजी करताना ती ऊर्जा सैफलला मिळते का. बॉलिंग मार्कवर अतुलनीय कामगिरीशी आपण उल्लेख केला, कारण 2 पर्याय या अगोदर वापरले गेले होते. प्रवीण आणि अश्विन, त्या 2 पर्यायांनी योगदान जे दिलं नाही, पण ते अतुलला देता आलंय. हलक्या त्याने बॉलला स्टिअर केलेला आहे, क्षेत्ररक्षक पॉईंटच्या बॉलवर पोहोचतील. आता थोडासा वेळ घेतला जाईल विजयदुर्ग लायन्स या संघाकडून, कारण विकेट डाऊन झाली ती कोणाची, ज्याने जास्तीत जास्त धावा या अगोदर बनवल्या होत्या. निलेश पुंडे अजूनही आउट ऑफ बॉक्स आहेत. पाहूया आता अक्षयच्या बाद झाल्यानंतर निलेश पुंडे यांना ती लय मिळते का, ज्यासाठी त्यांना खऱ्या अर्थाने सलामीसाठी पाठवण्यात आलेलं आहे. परंतु मनीष सर, मी कौतुक करेन अश्विन कुमकरचं. कल्पक नेतृत्व आहे, त्याला माहिती आहे कधी कोणता गोलंदाज वापरायचा. ज्या पद्धतीने पहिले 3 गोलंदाज त्यांनी वापरलं आणि अतुल हा ट्रम्प कार्ड आहे आणि योग्य वेळी त्याने बाहेर काढला आणि अतुलने विकेट मिळवून दिली. त्यामुळे कौतुक तेवढंच नायकाचं करावं लागेल. कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम फ्रंट असं आपण म्हणतो. जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी. यानंतरचा नाणेफेक होईल. ऑल इंडिया ओपन गटातला सामना आपल्यासमोर रंगेल. शिवान स्पोर्ट्स विरुद्ध हमराज मृत्युंजय कोथूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला या ठिकाणी यायचे टॉससाठी आणि त्यानंतर नाणेफेकीचा कॉल होतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल आला, एक अतिरिक्त धाव मिळते. 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयदुर्ग लायन्स. अजूनही आवश्यकता 32ची आहे आणि त्याचमुळे आता या उपांत्य फेरीची लढत जी पहिली आपण पाहतोय ती देखील एक चुरशीची होते आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने आपण सेमीफायनल्स पाहणार, फायनल पाहणार. कुटुंबाचा बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा, बॅटस्विंग फक्त एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाली. जसा आपण उल्लेख करू, निलेश पुंडे झालंय तरी काय निलेशला, खरं तर एक मॅच विनर म्हणून निलेशला ओळखलं जाते, पण आता त्याच्या उणीवांचा शोध गोलंदाज घेत आहेत. जास्तीत जास्त डॉट बॉल्स येत आहेत. सुदर्शन केदार आपल्याला पाहायला मिळत आहे स्ट्रायकर अंपायरच्या भूमिकेत. खूप चांगली भूमिका आहे ओव्हरऑल पूर्ण सचिन ढवळे फाउंडेशनच्या मेंबर्सने निभावलेली आहे. दरम्यान त्यापैकी स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय सुदर्शन केदार सर आणि एका बाजूला असेल अक्षय निर्मल सर बॉलिंग एंडला. सुदर्शन दमदार केदार आहे. दाखू टप्प्याचा बॉल अतुलने यावेळी थोडंसं इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे पंचांनी दंडित केलं. वाईट बॉल. हसता हुआ नुरानी चेहरा ही ओळख आहे आमच्या सुदर्शन केदार यांची. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू, तेवढं जबाबदार व्यक्तिमत्व आहे. म्हणजे प्रहार प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वापासून या उभारणीमध्ये खूप महत्वाची भूमिका राहिलेली आहे आणि जे काम आपल्याला येईल ते पूर्ण करायचं आणि तिथे कुठलीही नाराजी नाही, ही सुदर्शन केदार यांची ओळख आहे. इथे कमी गतीने टाकलेला बॉल, परंतु पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. अतुलने इथे थोडीशी चूक केलेली आहे. 3 चेंडू आतापर्यंत मनीष सर या षटकामध्ये त्याने अतिरिक्त टाकलेली आणि या चुका तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकणार आहेत. नाही, एक्स्ट्राच नकोयच गोपी सर, कारण आता खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सुरुवात दिलेली आहे. निलेश पुंडे लेफ्ट बॅटर स्टेप आउट झाले आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला खेळले. क्षेत्ररक्षक जजमेंट घेताना थोडे मागे थांबले. एक एक गोष्ट ठरवून केल्या जातात. त्यांना माहिती आहे की जर बॉलचा पाठलाग केला तर कदाचित बॉलच्या बाउन्सचा अंदाज नाही आला तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो आणि कदाचित ते सहन करण्याच्या इराद्यामध्ये निलोहगड सुपर जायंट्स नाही आहे. त्याचमुळे या 2 धावा पूर्ण होत आहेत निलेश पुंडे यांच्या वतीनं. आता कुठेतरी एक चांगलं मिडल ऑफ द बॅट कनेक्शन पाहायला मिळालं. निलेशचं धावसंख्या पोहोचते विजयदुर्ग लायन्सशी 1 गडी बाद 41 धावा. स्कोर कार्डवर 1 गडी आतापर्यंत गमावला गेला. अतुल क्षीरसागर आहेत आणि ते देखील चूक केली जाते. हो. आणि आता तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाईल असं वाटतंय. त्यांनी DRS घेण्याचा इथे इरादा दाखवलाय, परंतु ऑन फील्ड ऑफिशियल्सने निर्णय दिलेला की इथे DRS नाहीये. त्यामुळे ऑन फील्ड ऑफिशियलचा जो निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारायचा असेल. आणखी एक चूक झाली आहे, अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 41. व्हाईट बॉलचा सिग्नल आहे. 42 वर धावसंख्या पोहोचेल. 1 गडी बाद 42. निलेश पुंडे. तर 44 धावा 1 गडी बाद. अजूनही 13 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे आणि आता काळजाचे ठोके हळूहळू वाढू लागलेले आहेत. आता स्टेथोस्कोप मागवावा लागेल खेळाडूंसाठी, कारण इतका चुरचूर सामना होण्याची शंका आहे. दरम्यान क्षेत्ररक्षक चुकले. या चुका मात्र तुमच्या संघाला धोका देऊन जातील.
तुमच्या संघाला तोटा होऊ शकेल. वैयक्तिक खेळ खूप महत्वाचा आहे आणि या ठिकाणी पूर्ण होते एकंदरीत धावा या 2 आणि धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 46 धावा 4 षटकांचा खेळ संपला. आवश्यकता 23 ची बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 23 धावांची गरज 12 बॉल्स अँड 23 रन्स रिक्वायर्ड टू विन विजयदुर्ग लायन्स. 12 बॉलमध्ये 34 होत्या आणि या षटकामध्ये देखील 11 धावा आलेल्या आहेत. 12 चेंडू आणि आता 18 बॉलमध्ये 34 होत्या, 12 बॉलमध्ये 23 बनवायचे. 46 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. सैफ शेख येतो 1 बॉलमध्ये 1 वर. निलेश पुंडेने 8 बॉलमध्ये 9 काढलेले आहेत. सामना अद्याप संपलेला नाहीये. दोन्ही संघांसाठी तेवढीच संधी आहे, परंतु जो सर्वाधिक चांगला खेळ करेल तो मात्र इथे बाजी मारेल आणि जो इथे थोड्याशा चुका करेल तो या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाणार आहे. खरं तर अतुल क्षीरसागरचं हे षटक थोडंसं महागडच म्हणावं लागणार आहे मनीष सर, कारण काही अतिरिक्त चेंडू त्यांनी खर्च केले. नाहीतर इथे जे समीकरण आहे 12 बॉलमध्ये आपण जे पाहतो आहोत, 12 बॉलमध्ये 22 बनवायचे आहेत, ते थोडंसं वेगळं 23 बनवायचे आणि ते समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आता जे काही झालंय तिथे कुठलीही नजर न टाकता येणारी 12 चेंडू आणि हे षटक प्रामुख्याने खूप निर्णायक ठरणार आहे लोहगड सुपर जायंटसाठी आणि विजयदुर्ग लायन्ससाठी देखील. बघा 2 षटकाचा खेळ बाकी आहे गोपी सर आणि 5व्या षटकाला प्राधान्य कुठेतरी अश्विन कुमकर देतात. या षटकामध्ये जास्तीत जास्त दबाव वाढवण्यासाठी ते स्वतः बॉलिंग ट्रॅकवर मला पाहायला मिळतात आणि ते आवश्यक आहे आणि म्हणूनच आता या षटकाला विशेष महत्व आहे, कारण समोर आहे सैफल ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. निलेश पुंडे यांना देखील मागच्या षटकामध्ये सूर मिळालेला आहे. त्याचमुळे हे षटक महत्वाचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा परफॉर्मन्स मैदानाच्या पाहायला मिळेल आणि पाहूया तो बेस्ट परफॉर्मन्स कुठल्या संघांच्या वतीनं पाहायला मिळते. 2 संघ या ठिकाणी लढतायत पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी, विजयदुर्ग लायन्स आणि लोहगड सुपर जायंट्स. बॉलिंग एंडला आपण पाहतोय अश्विन कुमकर 23 ची गरज आहे. बॉल शिल्लक असेल 12. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट अश्विन कुमकर तयार. समोर आहे उंच पुरा फलंदाज सैफल शेख. 2 कॅप्टन्स एकमेकांसमोर आहेत आणि त्याचमुळे आता प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालाय. टप्पा खेचला, गती धीमी ठेवली, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, फोल गेला. येतोय डॉट 11 चेंडू 23 ची गरज. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. अगदी लेन बॉल होता. आडव्या बॅटने सैफल शेखने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क झालेला नाहीये आणि पहिलाच बॉल डॉट आलाय. म्हणजेच अश्विन कुमकरचा थोडासा आत्मविश्वास वाढला असेल आणि त्यानंतर आता पाहूया येणाऱ्या 11 बॉलमध्ये 23 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील. सैफल शेख जो टीमचा कॅप्टन आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट ज्याचा उल्लेख तुम्ही केला आणि बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आहे. अश्विन कुमकर पुन्हा एकदा तयार. ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला खेचून आणण्याचा प्रयत्न. ओ हो हो व्हॉट स्टॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज होईल इथे बहुतेक. पंचांचा निर्णय येतोय, फलंदाज निघालाय. मोठी विकेट मिळते. सुनील फुंडे धावबादच्या स्वरूपामध्ये परतील. पलटवार होताना पाहायला मिळते. निलेश फुंडे धावबाद होतोय परतीच्या प्रवासाला. ओहो ही सिच्युएशन थोडीशी हॅलो, खळत हॅलो. असते प्रत्येक खेळाडू. आपण टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज असतील. टॉस साठी सन्माननीय नरेश ढमे सर. थँक्यू. बॉक्समध्ये मनपूर्वक स्वागत. जयजी धाकतोडे सर आपल्याला मिळत आहेत. शिवांश 11चे संघनायक आज इथे उपस्थित आहेत. अजय पुराणिक सर आणि त्याचबरोबर वासिक शेख सर, मृत्युंजय पुणे संघाचे संघनायक आपल्या आणि ॲडव्होकेट अजयजी धाकतोडे सर इथे टॉस करणार आहेत. कोणाचा कॉल असेल? कॉल असणार आहे सचिन ढवळे आणि PPL. अजय पुराणिक कॉल करणार आहेत. सचिन ढवळे इज कॉल PPL. इट इज तर टॉस जिंकलेला आहे. इथे वासिक शेख यांनी मृत्युंजय पुणे संघाने अजय सरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वासिक सरांकडे येऊया. काय निर्णय घेणार आहे? खरं तर ग्रास ग्राउंड शिंदे हायस्कूल आणि क्रिकेट हे काही नवीन राहिले नाही. या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये किती उत्सुकता आहे खेळण्याची? बहुत ही अच्छा ग्राउंड मिला है खेलने के लिए और हम सचिन सर का बहुत थैंक यू बोलेंगे जिन्होंने इतना अच्छा अपॉर्चुनिटी दिया है सभी हमको खेलने के लिए. तो उनका मैं थैंक यू बोलूँगा और अच्छे से अच्छा खेल खेलने की कोशिश करेंगे. कोण कोण खेळाडू आम्हाला आपल्या संघामधून बघायला मिळतील या स्पर्धेमध्ये स्पेशली? नहीं, ऐसा कोई स्पेशल नहीं है. हमारा रेगुलर टीम है जो जहाँ पर सब जगह जो टीम खेलता है वही सब टीम वही पूरा टीम है. कोई ऐसा नया कोई ऐड नहीं. शुभेच्छा असतील. फलंदाजी करायची आहे अजय. काय परिस्थिती असेल? किती एक्साइटिंग आहे तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? पहिल्यांदाच कमर्शियल टुर्नामेंटमध्ये कदाचित खेळण्याचा अनुभव मिळत असेल शिवांश 11ला. ते बऱ्यापैकी प्लेयर खेळतात टुर्नामेंट. आज ऑल इंडिया ओपन चान्स भेटला सगळ्यांना. आम्ही 100% त्यांचा प्रयत्न करू आणि मृत्यूंजय चांगली टीम आहे. आम्ही त्यांना
खरं तर प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळणारे सगळे खेळाडू टीममध्ये आलेले आहेत. प्रामुख्याने निवड करताना कोणती काळजी घेतली आणि कोणते खेळाडू स्पेशली तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवाल की ते तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतात? तसे सर्वच खेळाडू सध्या चांगलेच आहेत. रोज याच ग्राउंडवर खेळतात, प्रॅक्टिस सगळ्यांची आहे. मोस्टली अक्षय पोळ, अमित पवार, रोशन पोंगाटे यांच्यावर आमच्या जास्त focus आहे. थँक्यू. शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे. इथे मृत्युंजय पुणे संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. शिवांशला त्याने फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. तुर्तास इथे थांबूया. समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा आवाज ऐकूया गोपी जाधव सर आणि मनीष पाटील सरांचा. धन्यवाद नरेश डुबे सर. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. 5 षटकांचा खेळ संपला. विजयदुर्ग लायन्स संघ पोहोचलेला आहे 61 वर 2 गडी बाद. मागच्या षटकामध्ये अश्विन कुमकर यांच्या विरोधात खूप चांगली रणनीती फलंदाजांची पाहायला मिळाली आणि 5व्या षटकातच सामना जवळ करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने पाहायला मिळाला. पण अजूनही सामना संपलेला नाहीये. पूर्वार्ध या षटकाचा खूप महत्वाचा आहे. या शेवटच्या षटकाची जबाबदारी कोण उचलते पाहूया, कारण ती जबाबदारी नाही तर या ठिकाणी खूप मोठी कामगिरी असू शकते. 6 चेंडू 8ची गरज. 12 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 22 बनवायच्या होत्या. तिथून हा सामना या षटकामध्ये एक षटकार एक चौकार वसूल केला गेला आणि अखेर 6 बॉलमध्ये 8 डाबा काढला गेला. सैफल शेख ज्याची आपण चर्चा केली, जो खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखला जातो आणि या मॅचमध्ये देखील थोडासा संघ अडचणीत असताना त्यांनी चांगली कामगिरी केली. टॉस अपडेट आमच्यापर्यंत पोहोचेल नरेश डोमे सरांकडून. टॉस अपडेट. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर इथे रंगेल, याची देखील दखल घ्या. 6 चेंडू आणि 8 धाबा तुम्हाला बनवायचे आहेत. आणि टॉस अपडेट आपण पाहतोय खुल्या ऑल इंडिया ओपन ग्रुपमधून आता सामना आपल्यासमोर येईल, तो म्हणजे हमराज मृत्युंजय कोथरूड विरुद्ध शिवांश स्पोर्ट्स. शिवांश स्पोर्ट्सने टॉस रामराज मृत्युंजय कोथरूड या संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 6 चेंडू आणि 8 डावांची गरज असताना शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय अमोल बोथीकर. आता एखादा चमत्कारच इथे लोहगड सुपर जायंट्सला वाचवू शकेल, पण तो दुसऱ्या बाजूला क्रिकेट आहे मनीष सर, कोणतेही भाकीत आपल्याला अद्याप करता येणार नाहीये. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर वेट अँड वॉच वालं क्रिकेट आपल्याला पाहावं लागेल, परंतु सैफुल शेखचं कौतुक करावं लागेल. गोपीचं सर्व काही आरामात मिळत गेलं तर मग प्रगती होत नाही. आता तो अप्रोच लोहगड सुपर जायंट्सला दाखवायचा, दबावात मध्ये चांगला खेळ दाखवायचा आहे आणि त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर मी पाहायला मिळत आहेत मिस्टर अमोल. त्या 6 चेंडू 8ची गरज आहे. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच मिस्टर ऋतुराज स्ट्रायकिंग एंडला आहेत. 6 चेंडू 8ची गरज. 6व्या षटकातला पहिला बॉल अमोल. टॅप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला कव्हरचा पोहोचेल तोपर्यंत होते एक सिंगल. पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जात आहेत. थ्रो थोडासा बायटिंग एंडला. ओ संधी होती, संधी नावावर करता येऊ शकली असती, एक धाव वाचवता येऊ शकली असती. 5 चेंडू 6ची गरज. थोडासा क्षेत्ररक्षक लेझी आला, थोडासा उशीर आणि तो बॉलवर पोचला, त्यामुळे दुसरी धाव देखील कल्पकतेने पूर्ण केली गेली. आणि आपण असं ऐकलंय बऱ्याचदा प्रशांत आदोडे सर सातत्याने बोलत असतात, दबाव में कुछ निखरते तो कुछ बिखरते. इथे दबाव पाहायला मिळते, परंतु आता या दबावातून कमबॅक कोण करणार? लो फुल टॉस ऑन साइडला फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन, बिग विकेट डाऊन. कहाणी में ट्विस्ट, विकेट मिळते. इथे आता समीकरण येऊन पोहोचलंय. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये 6 धावा बनवायचे. अजूनही काहीच संपलेलं नाहीये आणि म्हणूनच तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. लो फुल टॉस ऑन ड्राईव्ह केली आणि अगदी लॉंग ऑनला सिबरच्या आत तो झेल टिपला आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. नवीन फलंदाज सुजित पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. इक्वेशन काय सांगते तर 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 धावांची अजूनही गरज आहे दोन्ही संघांना. आता ती जी शेवटच्या षटकाची ओढ लागली होती, लास्ट बॉल थ्रिल जर तुम्हाला पाहायचा होता, तो लास्ट बॉल थ्रिल पाहायला मिळेल. काय आपण पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहणार आहोत का? काल आपण ऑल इंडिया ओपन कॅटेगरीच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरचा सामना पाहिला आणि अजूनही एकदाही या सीझनमध्ये 10व्या पर्वामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटामध्ये सुपर ओव्हर झाले नाहीये. 4 चेंडू आवश्यकता 6ची. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. स्ट्रायकिंग एंडला आहे सुजित पाटील. 4 चेंडू 6ची गरज. सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक, सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला 2, ऑन साईडला 3. हलक्याने बॉलला कट केलंय. क्षेत्ररक्षक काही शॉर्ट थर्ड मॅनचे चुकलेत आणि बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. सामना विजयदुर्ग लायन्सच्या जवळ करणारा येतोय. चौकार सुजित पाटीलच्या बॅटमधून.
चौकार आता सामन्याला समाप्तीच्या दिशेने घेऊन जाणारा आपल्याला पाहायला मिळतोय. गॅपमध्ये खूप चांगला लेट कटचा फटका सुजितने इथे सजवला. सुजित पाटील थोडंसं मागे गेला, वेट ट्रान्सफर केलं, बॉडी बॅलन्स खूप चांगलं होतं आणि त्यानंतर अगदी लेट कटचा कॉपी बुक फटका त्याने खेळला आणि तिथे क्षेत्ररक्षकाने बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा त्याच शैलीचा फटका खेळायचा होता, परंतु इथे एक धाव मिळणार आहे. सिंगल बरोबरच आता स्कोर लेवल जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज असेल आणि चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील. 2 चेंडू आणि 1 धाव, परंतु सामना अद्याप संपलेला नाहीये. इथून जर या 2 चेंडूंवर विकेट्स किंवा निर्धाव चेंडू टाकले गेले तर सुपर ओव्हरचा ठराव पाहायला मिळेल असं देखील होऊ शकेल. परंतु तुर्तास मात्र हा सामना विजयदुर्ग लायन्सच्या दिशेने थोडासा झुकलेला पाहायला मिळतोय. टॉट विकेट प्रेशर बिल्टअप करू शकतोय, पण फुल टॉस बॉल कुठे प्रेशर बिल्डअप करणार आहे. फुल टॉस बॉल हाताळला, बॉलला ड्राईव्ह केलं आणि हा विजयोत्सव साजरा होतोय टीम विजयदुर्ग लायन्स कडून. या 4 धावा मिळत आहेत आणि सामना खिशात घातलेला विजयदुर्ग लायन्सने आणि पोहोचलाय उपांत्य फेरीच्या गटामध्ये आणि टॉप 4 मधला पहिला संघ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटामध्ये येतोय विजयदुर्ग लायन्स. विजयदुर्ग लायन्स अगदी लायन्स प्रमाणेच कामगिरी त्यांनी केली आणि हा सामना जिंकला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं एकंदरीत या सामन्याचा जर आपण आढावा घेतला तर लोहगड सुपर जायंटची सुरुवात चांगली राहिली, त्यानंतर त्यांच्या विकेट्स गेल्या, तिथून ती कमी धावसंख्या पुन्हा उभारली गेली, परंतु जी धावसंख्या बनवली गेली होती ती लढण्यासाठी पुरेशी होती, परंतु काही झेल सोडले गेले. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, गोलंदाजांनी काही चुका केल्या आणि अखेर हा सामना गमवावा लागला सुपर जायंट्सला, अर्थातच लोहगडला. हार्ड लक लोहगड सुपर जायंट्स. तर कॉंग्रॅच्युलेशन विजयदुर्ग लायन्स. 7 विकेट्सने हा सामना इथे जिंकलाय. अक्षय सोनवणेने 15 बॉलमध्ये 28 काढलेले आहेत. तर या ठिकाणी आपण पाहिलं, तुम्ही दुसऱ्या डावाची गोपी सर चर्चा केली, मला पहिल्या डावाची चर्चा करायला आवडेल, कारण ज्या ठिकाणी जेव्हा 12 चेंडूमध्ये तुमच्या संघाच्या नावावर 39 धावा आहेत आणि जरी तुम्ही 10च्या गतीने खेळला तरी देखील तुम्ही 80च्या पलीकडे जाऊ शकता आणि त्यातल्या त्यात अश्विन कुमकरला ती लय सापडली आणि अश्विन कुमकरला जवळपास 2 षटकांपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवणं आणि त्यातल्या त्या कालामध्ये विकेटचं पतन होणं हे सुद्धा कुठेतरी पराभवाचं प्रमुख कारण असू शकेल लोहगड सुपर जायंट्स या टीमसाठी. गोपी सर अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला, कारण आपण पाहिलं तर अश्विन कुमकर